सर्वांचं मी की आज आपण जी काही काल विशेष सभा झालेली आहे त्या संदर्भात जसं ठरलं होतं की सर्व पत्रकार बंधूंना बोलवून दुसऱ्या दिवशी बोलवून एक प्रेसमधून आपल्याला एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपल्या काय विषय झालेले होते, तुमचे काय प्रश्न उत्तर असतील त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मी सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला माहिती द्यायला सुरुवात करतो. पहिल्यांदा पूर्ण विषय सांगून वाचून घेतो, नंतर तुम्हाला काय त्याच्यावर विचारायचं. तसे अजेंडावर भरपूर विषय होते, पण जे महत्वाचे विषय आहेत आणि तुम्हाला अजेंडा तर आपला ओपनच असतो, त्यामुळे तुम्हाला कधी बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. खोपोली नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना पेन्शनमध्ये 500 प्रतिमाह इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याप्रमाणे दिव्यांगांना प्रतिमाह 1250 इतकी पेन्शन दिली जाणार आहे. याच्या आधी 750 रुपये आपण देत होतो, त्याला 7-8 वर्ष आली, 7 वर्ष आले, तेवढेच पैसे आपण देत होतो. त्यामुळे आता ही वाढ करण्यात आलेली आहे. अपंग एकूण किती संख्या? एकूण माझ्या मते 322 अशी काहीतरी आहे. याची जनजागृती आपल्या माध्यमातून झाली तर बरं होईल की आपल्या दिव्यांग जे काय आहेत बांधव आहेत त्यांना जर आपण आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं की नगरपालिकेतून असं अनुदान महिन्याला मिळतं, बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये, तर ते आम्ही पण अवेअरनेस करतोय, आपण पण सांगितलं तर बरं होईल. साहेब, एखादा व्यक्ती समजा पूर्ण नगरपालिका, फक्त नगरपालिका. एखादा व्यक्ती समजा पॅरलाइज झालेला असेल आणि फार वर्षापासून तर पॅरलाइज आहे, त्याचे बरे व्हायचे कुठचे चान्सेस नसतील, तर त्यांना दिव्यांगामध्ये आपण देऊ शकतो. तो आता नियम बघायला लागेल. आता मला पण माहित नाही, विश्वास पाटील त्याची प्रमुख आहे, पण तुम्ही प्रश्न चांगला मांडला. तो जर नियम शासनाचा असेल की त्याचं अपंगांमध्ये त्याची हे होत असेल तर मायामध्ये होत असेल, कारण की शासनाने नियम केला असेल, देऊ आपण त्याला सर्टिफिकेट जर मिळालं तर करू शकतो. असं म्हणजे आता शेवटी नियमावरच चालायला लागेल असं. मध्यंतरी काय झालं की आता तुकाराम मुंडे साहेबांनी जे आता हे केलेलं आहे, तुकाराम मुंडे साहेबांनी जे मध्यंतरी आता हे काढलेलं आहे की बाबा काही सर्टिफिकेट आहे तर ते चुकीच्या पद्धतीने. तसं असतं, प्रश्न थोडासा कॉमन येतो की मग अनफिट किती, 10%, 20%. उद्या समजा एखाद्याच्या पोटालाच काहीतरी झालं, मग त्यांनी अनफिट सर्टिफिकेट समोरून काहीतरी देणं घेणे करून आणलं तर परत मग ते आपल्या नगरपालिका बोजा वाढत होतं. त्यामुळे आम्ही असं, माझ्या पण डोक्यात असं आहे की 50% वरती जे काय खरंच ज्यांना गरज आहे ना त्यांना देण्यात अर्थ आहे. नाहीतर मग आपण डोळ्याला काहीतरी इजा आहे, नाहीतर काहीतरी आहे, मग त्यात आपण मग ते काय होतं की ज्यांना गरज त्यांना भेटत नाही, मग नाही तेच लोक घेऊन जातात. त्यामुळे आपण ते सर्व क्रायटेरिया स्ट्रिक्ट बघूनच देऊ शकतो. असे खोपोली नगर परिषद क्षेत्रातील ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर शास्ती लागलेली आहे त्यांना मालमत्ता कर शास्तीमध्ये 50% सूट देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. हा नियम तर पहिला परत आम्हाला काही मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावा लागतो, त्यामुळे आम्ही घेतलेला आहे. खोपोली नगर परिषद क्षेत्रातील ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर शास्तीमध्ये 50% जास्त माफी करिता अर्ज प्राप्त झाले अशा सर्व 161 अर्जदारांना शास्तीमध्ये 50% जास्त माफी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आम्ही इथून कलेक्टरकडे पाठवतो, कलेक्टर आणि गव्हर्नमेंटचा तो हे असणार आहे की त्यांना द्यायचंय का नाही द्यायचंय, आपण फक्त मंजुरीसाठी त्यांच्याकडे पाठवूया. प्रभाग क्रमांक 10 मध्ये जो उमरजी पटेल नगर येथे श्रीराम मंदिर शेजारी सामायिक सभागृह आहे त्याच्या कामास मंजुरी दिलेली आहे. खोपोली नगर परिषद हद्दीतील गगनगिरी महाराज आश्रमासमोरील विकास रस्ता विकास योजनेप्रमाणे 18 मीटर रुंदीचा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. जुन्या आपला मुंबई पुणे हायवे आहे त्याचे डिवायडरवर जे काही झाडं लागलेली आहेत त्याची निगा कोणच राहत नाहीये, तर आम्ही ठरवलेले की प्रायोगिक तत्वावर फक्त गुडलक चौक म्हणजे हा आपल्या इथपर्यंतचाच एक भाग आम्ही करतोय, जेणेकरून चांगला दिसला तर ठीक आहे, नाही तर संपूर्ण काम द्यायचो आणि पुढचा परत खराब नको दिसायला, तर मग तो त्यामुळे आपण अर्धाच दिलेला आहे. त्यानंतर पुढचा टप्पा घेणार आहोत सुशोभीकरणाचा, म्हणजे झाडांचा. एक शेवटचा एक माननीय आमदार साहेब महेंद्रसिंह थोरवे साहेब यांच्या शिफारसीनुसार केल्याप्रमाणे जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आणि CSR फंडाचा एक राहिला होता. CSR फंडाच्या निधीतून एक एजन्सी आहे, त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे की विविध शाळांवर ते सोलर लावून देत आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांना लाईटची व्यवस्था करणार आहे. त्याची सुद्धा मंजुरी म्हणजे आपल्या नगर परिषद प्रायव्हेट नाही, नगर परिषद.
आणि दुसरा एक तो निर्णय पाणी पुरवठा विभागातून झालेला आहे, तर उपाध्यक्षतेची माहिती. पाणी विभागामध्ये हे जो रिकनेक्शन चालू होता, म्हणजे आपण जुन्या लाईन मध्ये कधी एअरचा प्रॉब्लेम असेल किंवा पाणी येत नसेल तर आपण त्यांच्याकडून टॅपिंग फी घेत होतो, लोकांकडून 1500 रुपये घेत होतो. तर आपण निर्णय असा घेतलाय की त्याच्यापासून जो रिकनेक्शन नवीन लाईन देतो आपण, तर त्याला आपण आता काही चार्ज घेणार नाहीये. नगरपालिकेतच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नवीन लाईन करून देऊ शकतो. तर प्रॉब्लेम आपल्याकडून असेल तर त्याच्यासाठी दलित वस्तीची पाईपलाईन म्हणून एक स्कीम आली, त्याच्या अंतर्गत बहुतेक लोकांनी कनेक्शन घेतलं, पण आता ती स्कीम बंद झाली. का बंद झाली? का सरकारने केली का नगर परिषदेने? माहिती एकदा घ्यायला गेला, आम्हाला पण अजून माहिती कारण का नाही. दलित वस्तीच्या पाईपलाईनचं काय होतं, एक कमी फी होती त्याची आणि त्याच्यामुळं झोपडपट्टी एरियामध्ये ती पाईपलाईन चालत होती. आता ती आम्ही परत कनेक्शनसाठी दुसऱ्यांनी जेव्हा अप्लाय केलं तेव्हा आपल्याकडून समजून आलं का ती बंद झाली. ती का बंद झाली? कारण त्याचा उपयोग हा गरिबांना भरपूर होतो. आता त्याच्यावरती माहिती नाही माझ्याकडे, मी का माहिती घेतोय आणि तुम्हाला त्याच्यावर दुसरं आता जे सांगितलं ना त्यांनी, ते काय सांगितलं की कधी कधी काय होतं की आपण रस्त्याचं काम चालू असतं आणि एखाद्याची नळ जोडणी तुटून जाते, तर त्या जोडणीमध्ये मग आम्ही आपल्याला अशी प्रथा होती की ते सर्व खर्च त्या ग्राहकांवर देत होतो. पण आता याच्या पुढे जर नगरपालिकेकडून जर काही प्रॉब्लेम झाला आणि त्या आपल्या ग्राहकाची पाणीपट्टी धारक जो असतो त्याचा काही प्रॉब्लेम झाला तर त्याचा जो काही खर्च असेल तो नगरपालिका करणार, टॅपिंग फी आणि त्या. नाही, ह्या संदर्भात माझा प्रश्न असा होता की आता समजा लक्ष्मीनगर माझी बिल्डिंग जी आहे, तर माझ्या बिल्डिंगला लाईन जी आहे ती जुन्या लाईनवर नाही आणि त्यात एवढी घाण येते की हिशोबाच्या बाहेर घाण येते. कारण जुनी लाईनच्या खालची माझ्या अंदाजाने सिमेंटचा पाईप आहे. ठीक आहे, माझं नवीन लाईनवरनं करून दिलं, पण बाकीच्यांचं काय? जर आता तो प्रॉब्लेम नगर प्रशासनाकडनं की त्याच्यामध्ये एवढी घाण येते त्या पाण्यामध्ये, मग त्यांचं ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये नवीन लाईनवरती तुम्ही टाकणार का जर पाणी घाण येत असेल तर? नाही, आधी काय करावं लागेल ती पाण्याची तुमची जर साफसफाई करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही तो सर कसं साफ करणार? कारण तो अंडरग्राऊंड आहे ना, तो पाईप जो आहे तो अंडरग्राऊंड. तेव्हा टेक्निकल तुमचा मुद्दा आहे ना, तर मला सांगा, मी भुईरांना पाठवतो आणि त्याच्यावर असेल तर आपण. कारण ते पाणी इतकं घाण येतं की पिण्याचं लायकच पाणी नाही आहे, कम्प्लीट शेवाळ भुई पकडली. साहेबांशी बोलून आपण त्याची चर्चा करून आपण जो हा मुद्दा घेतला होता एक अजून एक पॉईंट देतो उपाध्यक्ष. आपला जो हायवे आहे त्या हायवेच्या वरती प्लांटेशनचं, तर माझ्या मते टँकरने पाणी कंटिन्यू चालू होतं गेल्या वर्षीपासून. झाडं लावली होती, ती आपण लावली होती का रस्त्याची म्हणजे आपण लावली होती, पण त्याच्यावरती ज्यांनी अधिकाऱ्यांनी किंवा जे हे केलं होतं त्यांनी त्याच्यावर लक्ष का दिलं नाही? कारण का पाणी टँकर चालू होतं, कॉन्ट्रॅक्टर आपल्या खोपोलीतला होता. जर नगर परिषदकडून असेल आणि त्यांनी ते काम केलं असेल, मग त्यांनी त्या गोष्टीची निगा का राखली नाही? कारण का मी स्वतः बघितलेलं आहे, गुळलकपासून बस स्टॉपपर्यंत झाडं लावली, टँकर पाणी मारतोय, झाडं काही जगली नाही. पाण्याचे पैसे दिलेत, मग आपण दिलेत का शासनाकडून आले? जर आपण दिले असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? बघा, हायवेचा जे काही जेव्हा आपण नवीन हायवे झाला आणि डिवायडर झाले, त्याचं काम संपूर्ण IRP कंपनीने त्यांच्या कुठल्या तरी ठेकेदाराला दिलेलं होतं ते, आणि ते काम संपूर्णपणे ते झाडं सुद्धा IRPच्या कंपनीच्या ठेकेदाराने लावलेली. त्यानंतर त्याची निगा राखणं किंवा पाणी टाकणं सुद्धा त्यांचं काम होतं. पण गेल्या 7-8 वर्षामध्ये बघतोय आपण सर्वजण जाता येतात की त्याची कुठल्याही प्रकारची निगा राखली जात नाही. आता आम्ही आल्यानंतर आम्हाला लोकांचे फोन यायला लागले, कारण की सामान्य नागरिकांची चुका नसते, त्यांना असं वाटतं की हे नगरपालिकेचंच आहे. मग आम्ही नगरसेवक आणि नगराध्यक्ष उपाध्यक्ष त्याकडे दुर्लक्ष करतात का? मग त्यावेळेला आम्ही त्यांना फोन करून सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी कुठंतरी 1-2 दिवसाआधी 1 महिन्यापूर्वी टँकर सुरू केलेला त्यांच्या मार्फत, पण तो काय रेग्युलर नसतो. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते काम जे झालेलं आहे त्यामध्ये मुरुम टाकलेलं आहे, जी काय त्यांनी साफसफाई करतात तीच त्यात परत टाकलेली आहे. म्हणजे ती डेड लँड झाली पूर्णपणे, ती माती पूर्णपणे भरून गेलेली. मग तिथं तुम्ही आता अजून सोन्याचं झाड लावलं तरी तो जगणार नाही, अशा कंडिशनला आहे. मग आपण आपल्या शहराचं विद्रुपीकरण आपण काय करावं? आणि सामान्य नागरिकांना आपल्याला सर्वांना समजतं, पण काही सामान्य नागरिकांच्या लक्षात येतं की अरे नगरपालिकेला एवढं पण नाही करता येत का? मग परत त्यांना रिक्वेस्ट करा, मग ते त्यांचं टेंडर कधी काढतील, त्यांचा ठेका कधी देतील, मग परत पाणी पुरवठा कधी ठेवतील. त्याच्यापेक्षा आपली खोपोली आहे ना आपण सुंदर ठेवू. मग त्यासाठी हा प्रयत्न आहे.
त्याच्या पाठीमागे दुसरं काही उद्दिष्ट नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की आता झाडं लावताना ना शोची न लावता ती भरगच्च असतील ती झाडं लावा, जेणेकरून त्याचा उद्देश एवढा की समोरच्या गाडीची लाईट आपल्या डोळ्यावरती आली नाही पाहिजे. तुम्हाला चांगलं दिसेल तर त्यात काही आपण म्हणून प्रायोगिक तत्वावर करतोय. बाबा काय वाटलं तर पुढचं आपण चेंज करू देत असेल. हो, ही समस्या अशी आहे की खोपोली नगरपालिकेमध्ये जे कचरा उचलण्यासाठी जे पुढं काम करतात कंत्राट पद्धतीने, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आधीपर्यंत मेडिकल आणि EF वगैरे काय सुविधा लागू झालेल्या नाही आहेत, तर त्यांनी त्यांच्या सुविधा लागू व्हावं, जे आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार आहेत त्या ठेकेदारातून त्यांना काहीतरी मिळावं अशी अपेक्षा काही 2 दिवस आधी सगळे एकत्र येत माझी चर्चा केली. तर बोलतो ठीक आहे, मी साहेबांशी बोलतो. त्या संदर्भात आपण विशेष लक्ष द्यावं असं त्यांचं एक म्हणणं आहे. मग पत्र द्यावं लागेल आपल्याला या संदर्भात त्यांच्याकडून. मला पत्र दिलं तरी चालणार आहे, पण ते ठेकेदाराच्या बरोबर त्यांची आधी त्यांची बैठक होऊन त्यांच्यावरती त्यांनी डिसिजन घ्यायचा आहे. ठेकेदारांनी काय करावं काय नाही त्या अटी शर्ती आम्ही दिलेल्या आहेत. त्यात जर तो नसेल वागत तर मग त्यात आम्ही हस्तक्षेप करू. साहेब, आपली खोपोली नगर परिषदेची परिवहन सेवा जी आहे तिचा फायदा खोपोलीच्या नागरिकांना मिळाला पाहिजे. तिचा फायदा जर बाहेरच्या नागरिकांना मिळतो. खोपोलीला एकही सिटी बस सुरू नाही आहे. आज समजा सुभाषनगर झालं, सुभाषनगरला तिथे रिक्षा स्टँड नाही आहे, तिथे सिटी बस सेवा नाही. मग तिथल्या नागरिकांना जेव्हा यायचं असतं त्यावेळेला ते कसे येणार? तिथे रिक्षा स्टँडसुद्धा नाही आहे सुभाषनगरच्या इथे. मग असे अनेक परिसर आहेत खोपोलीतले की जिथे रिक्षासुद्धा अवेलेबल नाही. मग तिथल्या नागरिकांना जेव्हा यायचं असतं, मग खोपोलीमध्ये मी असं नाही म्हणत की भांडवच काटरंग चालू करा, म्हणजे खोपोलीतले लांब लांबचे परिसर आहेत तिथे तरी आपली सिटी बस परिवहन सेवा चालू होते ना. कारण आपल्या परिवहन सेवेचा फायदा बाहेरच्या लोकांना मिळतोय, खोपोलीतल्या नागरिकाला त्याचा काही उपयोग नाही आहे. कसं आहे, तुमची मागणी आहे ती सर्वसामान्यांची नेहमी असतेच. बाबा आता खोपोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून सिटी बस चालू करण्यात यावी म्हणून. पहिली गोष्ट तर सिटी बस तेवढी फ्लेक्झिबल आहे की नाही त्याचा एक रिपोर्ट काढावा लागेल की बाबा त्या जो काही आपण आता ठेका दिलेला आहे त्या ठेकेदाराला सांगून त्याचा एक आम्ही रिपोर्ट काढून घेऊ. त्याचबरोबर आपली जे काही रिक्षा चालक मालक संघटना आहे त्यांच्यावर सुद्धा बरोबर चर्चा करावी लागेल. कारण की असे निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या रोजगारावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा जरा एक समन्वय ठेवूनच निर्णय घ्यावा लागेल. तो घेऊ आम्ही, तुम्ही बोलता त्याप्रमाणे एकदा चर्चा आम्ही जे काही ठेकेदारांची त्यांना एकदा फ्लेक्झिबिलिटी. कारण कसं आहे, लवजी झालं, चिंचोली झालं, या परिसरात सिटी बस सेवा अत्यावश्यक आहे. तिथे असलीच पाहिजे. भले दिवसातनं तुम्ही 3 वेळा ठेवा, आम्ही नाही म्हणत 1 तासाने ठेवा. आता हे आपलं चांगलं आहे. आम्ही पुढच्या त्याचा विचार करतो. आपला जो पहिले आपला नवीन व्यक्ती प्रसिद्ध केलं जो बजेट काढला आपल्या शहराचा 200 म्हणजे 250 कोटी अंदाजे 237 कोटी आहे आपलं, बरोबर आहे. याच्यामध्ये वृक्षारोपण म्हणजे झाडांसाठी जो आपण बजेट काढता तो पण या टायमात काढला असेल. दरवर्षी माझ्या मते 15 ते 20 लाख रुपये झाडांवरती खर्च होतो. ते गार्डनचे असू द्या किंवा कुठल्या इतर ठिकाणी असू द्या. दरवर्षी जर 15-20 लाख रुपये झाडांवरती खर्च होत असेल तर झाडांची निगा का राखली जात नाही? त्याच ठिकाणी परत झाडं लागली जातात, त्याच ठिकाणी परत लागली जातात. मग ते अधिकाऱ्यांना तो कायदा दिलेला आहे का तुम्ही का एक दरवर्षी तिथं झाड लागलाच पाहिजे म्हणून? एक झाड लावला त्याची निगा राखायला पाहिजे आपण. दरवर्षी जर 20 लाख खर्च होत असतील तर दरवर्षी पैसे आणायचे कुठे? म्हणजे हा जो कर वसूल करायचा हा सामान्याच्या खिशातून जाणार नंतर घरपट्टी, नळपट्टी, इतर जे कर भरतो आपण त्यातून जाणार. मग दरवर्षी 20-25 लाख रुपये का खर्च करते दरवर्षी? आणि जर दरवर्षी होत असेल मग का होतो याचा पाठपुरावा कोण करणार? अधिकाऱ्यावरती कारवाई करणार की नाही करणार? काय करणार? आता दरवर्षीचा हा बजेट आहेच आहे. तुम्ही गार्डनची स्थिती बघा, आजची जाऊन कोणताही गार्डन घ्या, माझ्याकडे व्हिडिओज आहेत गार्डनचे, फोटोज आहेत, कोणताही गार्डन घ्या, गार्डन हे तुम्ही गार्डन बोलूच शकत नाही. ते फक्त मैदान झालंय. माझं काय म्हणणं आहे, तुमचे हरकत नाही, बोला असं देतो आवाज. प्रश्न आहे ना अध्यक्ष, गेली 25 वर्ष वृक्षारोपणाची सुरुवात त्या पाण्याच्या टाकीवर आहे, तिथेच खड्डे मारायचे आणि तिथंच झाडं लावतात. 25 वर्षातली झाडं गेली कुठे ती सगळी? मोठी झाली ती गेली घरी आपल्या. काढल्याच 2 मिनिटं काढल्याच घ्या तुम्ही. तुला बोलतात तुला चालू द्यायला लागतं ना रोज. थोडा कमी द्या. तुम्ही काय करा, फक्त प्रश्न विचारताना
विस्तृत एकदम नका विचारू, थोडक्यातच हे करा. म्हणजे काय होईल की ती खूप लेंदी होऊन जाईल आपली. असे. तुमचा प्रश्न लक्षात आला की झाडांच्या बाबतीत पैसे घेतात, तर मग झाडांची काहीच निगा दिसत नाहीये. सर्वात प्रथम आम्हाला आपण 4 वर्ष एक प्रशासकीय हे होतो, आम्हाला येऊन 2 महिनेच झालेले आहेत. तुमचा 100% अधिकार आहे प्रश्न मागच्या वेळेवर पण विचारण्याचा. परंतु आता जे काही 2 महिन्यामध्ये आमच्यासमोर लगेच बजेट सुद्धा आलेलं आहे. बजेटवर आम्ही फक्त त्याची तरतूद केलेली आहे, 12 लाख रुपये 15 लाख रुपये खर्च करून. ते केलेले नाही आहेत अजून. जेव्हा करू आणि तुम्हाला तेव्हा पुढच्या वेळेला आम्ही उत्तर 100% दिली की आता आम्ही पुढं काय करणार आहोत. आम्ही त्याच्यासाठी गार्डन विभाग जे काय आपलं कोपरीमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्याच्यासाठी सुद्धा मागच्या ह्याच्यात मिटिंगमध्ये विषय घेतलेला आणि ह्याच्यात पण घेतलेला आहे की आम्ही एक चांगला त्याला काय बोलता येईल की फार्मिंगचा जो काही हे करतो त्याच्या बाबतीत म्हणजे नर्सरी जसं चांगलं ज्ञान असेल त्याचा एक चांगल्या प्रकारचा इंजिनियर आपण याच्यावर येतोय पॅनलवर. आणि एक दुसरी सिस्टम पण काढतोय की आपण जे काही गार्डन आहे ते डायरेक्टली BOT तत्वावर द्यायचं चाललंय किंवा जे काही गार्डन आहे ते डायरेक्ट एक मोठं टेंडर असं काढायचं की त्यांनी ते 3 वर्ष त्यांनी सांभाळायचं. हे का करतोय, आपल्याला कोणाची भर करायची नाही, तुमच्या मनात शंका असू शकतात. परंतु कसं असतं की आतापर्यंत नगरपालिकेमध्ये सिस्टम चालते की माती एक जण टाकतो, त्याला लावतो, दुसरा माळी कामगाराचा असतो ठेका वेगळा, नंतर त्याला पाणी मारणारा वेगळा असतो, त्याची निगा राखणारा परत तो वॉचमॅन असतो, तो तिसऱ्या पार्टीचा असतो. आणि मग तो 4 दिवस त्या माणसाला पगार नाही दिला तर तो 10 दिवस येत नाही. मग ती झाडं सुकलेली जातात, मग तिकडे कोणच लक्ष देत नाही. मग आपल्या नगरपालिकेचा कारभार तुम्हाला कसा आहे तो माहिती आहे, असतेच आम्ही पूर्णपणे सुधारण्याचं काम करतोय. तर त्या माध्यमातून बाबा एकच सिस्टम दिली की एकच माणूस त्या जागेला हे असेल. आम्हाला क्वेश्चनिंग करायचे तर आम्ही त्या एका माणसाला करू, अशा पद्धतीची सिस्टम आपण करतोय. हे सुद्धा प्रायोगिक तत्वावर असणार आहे. यातून नवीन करतोय, यातून काही चुका होऊ शकतात, काही होऊ शकतात, पण त्यातून लक्षात येईल की आपण चेंजेस करून आपल्याला खोपोली कशी चांगली करता येईल याचा प्रयत्न करतोय. आणि खोपोलीच्या पैशाचा अपव्यय अजिबात होणार नाही. जे काही पैसे ते नागरिकांच्या घरपट्टीचे असतात ते योग्य मार्गाने लावण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. तर प्रश्न तोच आहे, जर आपण ही नवीन उपाययोजना करताय तर ज्यांनी मागे तुम्ही आता आले ठीक आहे, मागे 4 वर्ष बॉडी नव्हती, मग ज्यांनी मागे 4 वर्षात दर वर्षाला 20 लाख खर्च केले परत त्यांनाच घेणार का? अधिकारी चेंज करणार का त्यांनाच परत ठेवणार? कारण का तुम्ही एक बोलताय का बाबा आम्ही नवीन इंजिनियर आणू, पण अधिकारी तेच आहेत ना. बघा, अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही प्रोटोकॉल आहेत, मी सांगू शकत नाही ते राहतील की नाही राहतील, ही थोडीशी याची बाब आहे. 100% तुम्हाला हे दिसेल काय, तुम्हाला एक ह्या 4-5 दिवसामध्ये त्याचा हे दिसेल. कारण का कसं आता आम्हाला कदाचित माझ्या मते वसुली चालू आहे, वसुलीला बरेच अधिकारी गेलेले आहेत आणि परत अधिकाऱ्यांच्या कुठल्या बदल्या केल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलेलो आहे. 100% तुम्हाला रिझल्ट दिसेल. 2 महिने झालेले आहेत. तुम्हाला आता ॲप्रिशिएट तुम्ही लोकांनी पण केलं पाहिजे की आपल्या खोपोलीत 26 जानेवारी झाली तेव्हा आपण सर्वांनी मिळून निर्णय घेतला आमच्या नगरसेवकांनी की तिरंग्याची एक लाईटिंग करायची. आपला कोण घरातला पाहुणा आला किंवा कोण आला नाही असं माणसाला त्या चांगलं दिसतं. म्हणजे आपण एक खोपोलीकडे चांगल्या खोपोलीकडे वाटचाल चालू केलेली. जशी तुम्ही तिरंगाच्या लाईटीचं नियोजन केलं आणि ते खूप चांगलं सुशोभीकरण केलं आहे, पण त्यातच जे बॅनर लावले जातात छोटे छोटे त्याला तुम्ही म्हणजे परमिशन द्यावी नाही अशी आमची मागणी, कारण त्या बॅनरमुळे अपघात होण्याची शक्यता असते. जेव्हा पावसाळा असतो किंवा इतर वेळेस वारा सुटतो तेव्हा ते बॅनर डायरेक्ट रस्त्यावर उडून येतात. त्यामुळे माझी पोलवरचे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ते बॅनर लावायला कुठल्याही म्हणजे बिल्डर असेल किंवा इतर कोणाची जाहिरात असेल, राजकीय असेल, कोणालाही ते देऊ नयेत, कारण त्याच्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचा काय आहे की ठेका ऑलरेडी ना आपण आपली बॉडी बसण्याच्या आधी 9 वर्ष आधी दिलेला आहे. तो त्यातून तेवढा फक्त पट्टा काढता येतो का तो बघायला लागेल. मग तो काढल्यानंतर त्यांनी परत असं नको सांगायला की बाबा मला मी महिन्याला एवढे देतो आता ते मला जमणार नाही. ह्या थोड्या टेक्निकल गोष्टी बघायला लागतील. हायकोर्टांनी हे दिलेलंच आहे ना, ऑर्डर दिलेलंच आहे. उच्च न्यायालयात एक रिक्वेशन दाखल झाली की त्यांनी सांगितलं की बाबा शहराच्या विद्युतसाठी हे नाही ना, त्यांनी दिलेले आहेत तर माझ्याकडे पाठवा ना ते. जर त्यांना जर तसं त्या पद्धतीचं हवं असेल तर त्यांना जर त्या पोलला लावायचं असेल तर त्यांना त्या MSRDC तर परवानगी घ्यावं लागते. आपल्या ह्यामध्ये फक्त पोल दुरुस्ती करणं वगैरे हे आहे. म्हणजे कसं होतं की जे आता म्हटल्याप्रमाणे काही म्हटल्याप्रमाणे की ते जे छोटे छोटे कटआउट लावलेले असतात त्याचा एक दाटी बाहेर आले की मोटरसायकलवाला किंवा पटकन भरत लागली त्याची मी माहिती घेतो आणि ते जर काढता नसेल तर त्याला हाईटवर कसं ठेवतोय तेवढं बघतो
आणि फिक्स पोझिशनवर ठेवण्याचा प्रयत्न काय होतं ते कमी हाईटला असतील ना तर एक समोरची कमी गाडी पण height दिसत जरी नाही. हाईटला ठेवले तरी ते बांधण्याची जी पद्धत असते ती जर व्यवस्थित बांधला नाही गेला तर तो वाऱ्याने नाही. मी तर स्वतः सुद्धा पॉलिटिकल बॅनर लावण्यामध्ये विरोध आहे. बाबा बिल्डर आणि याच्यासाठी लावण्याची ठीक आहे, पण त्याची आपण हाईट वाढवून पण आणि उच्चार आणि आता पॉलिटिकल बॅनर कमी लागते कारण की इलेक्शन आता 5 वर्षाचे आहे. शहराचं विद्रुप प्रकरण होऊ नये असं न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्या पद्धतीने कुठे कुठे काय लागलं होतं हे नक्की तुम्ही मला असं म्हणायचं आहे की 234 कोटी रुपयाचं तुम्ही अंदाजपत्रिके म्हटलेलं आहे. त्या फुगीर बांधलेलं आहे, कसं केलेलं आहे, कुठं उत्पन्न जात तुम्ही दाखवतं. मला अजूनपर्यंत समजलं की मालमत्ता करातून किती आपल्याकडे बघा घरपट्टी येते, विविध कर म्हणजे कर मुस्लिम म्हणजे कुठलं, शासन अनुदान म्हणजे कुठलं, आणि ह्या सगळ्या उत्पन्नातून विविध फी म्हणजे किती भेटणार, कोट्यावधी फी भेटणार आहे का, वापर शुल्क म्हणजे का. आता वापर शुल्कमध्ये मध्यंतरी एक 8 दिवसापूर्वी पण एक प्रकार असा निदर्शनामध्ये आला की विकास शुल्कचा काहीतरी घोटाळा स्कॅम झाला तो. मग हे जे सगळं असं आहे तर मग हा जो आकडा आहे 234 कोटीचा तुम्ही जो मांडलेला आहे हा फुगीर आहे का काय आहे, कसं काय? बघा, फुगीर करायचं असेल ना तर 1000 कोटीचा पण मांडू शकतो की बाबा मी समाज कल्याणच्या खात्यामध्ये बोललोय आणि ह्याच्यात आपल्याला 200 कोटी रुपये येणार आहेत. MSRDCकडे बोललेलो आहे, 35 कोटीचा आमचा DPR तयार आहे, त्यातून पैसे येणार करू शकतो असतो. पण तो आम्ही प्रामाणिक हेतू आमचा आहे की कुठलाही फुगीर आकडा त्यामध्ये दाखवलेला नाहीये. जे आहे ते प्रॅक्टिकल आकडे दाखवलेले आहेत आणि विकास मिळणारं जे उत्पन्न तुम्ही कसं काय केलं? आता समजा आपला हा जागा जी आहे 100 एकर तिथून तुम्ही उत्पन्न मिळणार दाखवलेलं आहे का? नाही, त्यातून नाहीच दाखवलं ना. दाखवलं असतं तर ते 500 करोडवर गेलं असतं की उद्या आमच्याकडं आम्ही जागा लीजला काढणार आहोत, मग त्यातून 400 कोटी रुपये येणार आहेत. ते असं काहीच दाखवलेलं नाहीये. एकदम प्रॅक्टिकल जो आहे तोच दाखवलेला आहे असं. आणि वसुली सुद्धा जी काय आहे ती तेवढीच दाखवलेली, त्यातून एक 10-20% वाढून दाखवलेली. कारण की उद्या एवढं सर्व करत असताना त्याचा परत बजेटिंग पण बसलं पाहिजे, पण खर्चाचा ताळमेळ पण बसला पाहिजे ना. जर पैसे देणारे खूप दाखवलेत, मग ते उद्या पैसे येणारे खूप दाखवले असते ना तर मग तुम्हाला हा 51 नाही, मला वाटतं 100 कोटी शिल्लकीचा असतात तो, किंवा 10, 15, 20 कोटीचा शिल्लकीचा असतो. बजेटला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता, अंतिम मान्यता मिळाली का? हा, आता आपण पाठवतो ना, त्या पाठवल्यानंतर त्यांची मान्यता. बजेटमध्ये आपलं हॉस्पिटलचं बजेट आहे 100%. त्या ह्याच्यामध्ये आता विविध आपण त्यामध्ये दिलेलं आहे की बाबा आपण आता तो उपजिल्हा रुग्णालयाकडे देतोय, त्या हिशोबाने त्यात आपण तशी नोंद केली. कारण का आपलं घाट शिक्षण असल्यामुळे ही मागणी म्हणजे प्रत्येक पक्षातून किंवा प्रत्येक माणसाकडून होत असते हॉस्पिटलसाठी. कोणतं ॲक्सिडेंट झालं तर आपल्या हॉस्पिटलमध्ये येतं, प्रथम उपचार होतो आणि डायरेक्ट पाठवलं जातं. कारण काही कुठलीच सुविधा नाही. करोनामध्ये आपल्या कोकलीकरांसाठी अतिशय उत्तम सोय झाली होती. मशीन्स आल्या होत्या, सर्व गोष्टी होत्या, KMC मध्ये चांगले उपचार झाले होते. त्या मशीनचा नंतर उपयोगच नाही. मग तो शेअर फंड जो भेटला तो जनतेचाच होता ना, कंपन्यांनी दिलेला तो वापरायला दिला आपल्याला, म्हणजे आपल्याला मशीन दिली, नंतर त्या मशीनचा उपयोगच नाही. थोडक्यात काय म्हणलं, आपण खूप विस्तृत होतो. एक्झॅक्ट सांगा की बाबा तुम्ही काय सोय करणार आहे. आपण मला असं म्हणायचं आहे की आपण जरा एक नगरपालिकेमध्ये जे आता चालू आहे आपलं रुग्णालय जे चालू आहे तिथे गोडाऊनमध्ये मला आता कुठे समजलं असेल की बाबा मशिनरी जे कोरोना काळामध्ये आलेल्या मशिनरी ज्या आहेत त्या तशाच पडून आहेत, त्या खूप महागड्या आहेत, त्या अजून चालू केलेल्या नाही आहेत किंवा काय केलं नाही, ते वापरल्या सुद्धा नाही आहेत. त्याचा आपण एक तुम्ही सगळ्यांनी मिळून जाऊन ते मला कसं आहे की तुमची माहिती आहे ती बरोबर आहे की CSR फंडातून किंवा मला कुठून आलं माहित नाही, कुठल्या व्हेंटिलेटर काय आलेले होते ती तशीच्या तशी पडून आहे मशिनरी. त्याच्या बाबतीत आपण आता जो काही हॉस्पिटल आपलं तयार आहे त्याची पाण्याची टाकी आणि बाकी काम बॅलन्स आहे, त्यामुळे आपण त्याचं उद्घाटन करत नाही. तुम्हाला इमारत उद्घाटन झालेली तयार दिसते, पण त्यात इंटरनल काही टेक्निकल काही गोष्टी राहिलेल्या आहेत. तर त्या हिशोबाने त्या वस्तू ज्या काय आहेत त्या तिथंच लागल्या जाणार आहेत. त्यामुळे त्याचा उद्या असं नाही होणार की बाबा त्या पडून येत आणि आम्ही नवीन काहीतरी खरेदी करणार आहोत. आम्हाला नवीन फक्त तिथली सिस्टम बदलायची किंवा डॉक्टर कसे एक्स्ट्रा आपल्याला देऊ शकतो, मग त्यांचा पगार आपल्याला परवडू शकतो की नाही, मग तो पगार परवडण्यासाठी मग फी मध्ये काय करावं लागेल की नाही, मग फी कमी ठेवायची असेल तर मग परत बजेटवर किती त्याचा बोजा येतो, ह्या सर्व गोष्टी बॅलन्स ठेवायला लागणार. भविष्यात जेव्हा तुम्ही समजा डॉक्टर हायर करणार असेल किंवा इतर स्टाफ, तर त्या ज्या मशिनरी आहेत त्या ऑपरेट करणारच तिथे डॉक्टर असावे. कारण जर तुम्हाला व्हेंटिलेटर लावायचं तर त्याच्यासाठी व्हेंटिलेटर स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, तर त्या पद्धतीतच घेतलं तर त्या मशिनरीचा वापर होणार आहे. नाहीतर तुम्ही फक्त स्टाफ हायर करणार आणि मग त्या मशिनरी तसंच पडून राहणार, त्याला त्यांचेच स्पेशलिस्ट पाहिजे. कसं आहे की आपण सुद्धा या कोकणीत राहतो 40 वर्ष 50 वर्ष, आणि महाराष्ट्र शासनाचे जेवढ्या काही हॉस्पिटल्स आहेत त्याच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय असतील त्यात क्वारंटीला जाऊन डॉक्टर तिथे अवेलेबल होतात.
की त्याचा पगार शासन देऊ शकतो. नगरपालिकेचा एक स्वतःचा स्रोत आहे, त्यातून नगरपालिकेलाच हा खर्च करायचा, तो पण सुद्धा कदाचित कमी सेवेत द्यायचा आहे. त्यामुळे आम्हाला असं आम्ही आता एक असं प्लॅनिंग करतोय की CSR फंडातून डॉक्टरांचे पगार पण देऊ शकतो का, म्हणजे टेक्निकल आहे. तो उदाहरण, एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो की आपल्याला ॲम्ब्युलन्स, अद्यावत ॲम्ब्युलन्स, कार्डियक ॲम्ब्युलन्स आपण एक कंपनी फ्रीमध्ये द्यायला तयार झालेली. मग आम्ही त्याच्यावर प्लॅनिंग केला की बाबा चला फ्रीमध्ये म्हणजे आपण घेऊ आपल्या खोकलीच्या सोयीसाठी. मग माहिती घेतली त्याला 4 डॉक्टर लागतील आतमध्ये का, तर 3 शिफ्टचे 3 डॉक्टर, एक रिलिव्हरला लागेल 4 लागणार. पगार किती घरात 4 जणांचा 50 होते तरी मला असं वाटतं कमीत कमी पगार असेल. मला ते मानत तत्वावर घ्यावं लागेल. हा, मानत तत्वावर 50 × 4 2 लाख रुपये, 2 लाख रुपये महिन्याला आपण. आणि उद्या एखादा डॉक्टरचं समजा तो आला नाही, काय झालं, आणि त्या पेशंटचं काय झालं, तर परत आपल्याला सर्व लोकांच्या हे करावं लागतील. तर ह्या अडचणी भरपूर आहेत. मग आम्ही विचार केला की बाबा ॲम्ब्युलन्स आपण आपली साधी घेऊ, कारण की ह्या आमची इच्छा आहे, पण तो पैशाचा सोंग नाही करू शकत ना आपण. काही गोष्टी वर्षभराचं जर बघितलं गेलं आरोग्यामध्ये किती खर्च होते, तर तुम्ही कोट्यवधी रुपयाचा खर्च तिथं पडला जातो. कोट्यवधी रुपयाचा आरोग्याच्या ह्याच्यामध्ये हेडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोट्यवधी रुपयाचा खर्च पडला जातो. तो तुम्ही जर पाहिलं तर इथं तुम्हाला मिळेल ना काय, म्हणजे तुम्ही असं म्हणता की 2 लाख रुपये महिन्याला द्यावं लागतात आणि वर्षाला 24 लाख 50 लाख रुपये दुरी आहे. पण कोट्यवधी रुपये तर आरोग्य खात्याच्या कोट्यावधी जात नाहीये तेवढे, मग तो एवढे कोट्यावधी जात नाहीयेत. आपण आपले गोळ्या आणि याच्यावरच पैसे जातात. करोडचा खर्च आहे. बघा माझं म्हणणं आहे की आपल्या माध्यमातून आपल्याला ठरवावं लागणार आहे की आपण पैसे पण कमी घ्यायचे आणि सेवा पण आपल्याला अपोलो आणि फॉर्टिस सारख्या पाहिजे. तसं होणार नाही, कुठंतरी त्याचा ताळमेळ ठेवावा लागेल. आणि हे प्रामाणिकपणे माझा येतोय, कदाचित मी ट्रोल सुद्धा होऊ शकतो सोशल मीडियावर, मी असं करण्यामुळे. पण कुठंतरी बॅलन्स आणि कुठंतरी प्रॅक्टिकल घ्यायला लागणार आहे आपल्याला सर्वांना. आपल्याला जशा सुविधा आहेत, चांगल्या सुविधा द्यायच्या, मग पैसे वाढवायचे हात येतो अजिबात नाही. पण आपल्याला जर कमी खर्चामध्ये काम कसं करता येईल, CSR फंड ऍड होऊन नागरिकांना कशा चांगल्या सेवा मिळेल, आरोग्य सेवा मिळेल, ह्याचा आमचा फोकस चाललाय. थोडा टाइम लागेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आत्ताशी आपली तर पहिली 15-20 दिवस दुःखद घटनामध्ये गेली. त्यानंतर आमचे कर्मचारी आचारसंहितेला होते, सर्व आचारसंहिता याची ड्युटीवर होते. आत्ता आम्ही कुठेतरी ह्याच्यावर आलेलो आहे, प्लॅनिंग मध्ये आलेलो. मग काही निर्णय घ्यायचे आम्हाला, त्याला थोडासा शासन पाठपुरावा लागणार आहे, थोडा तुम्हाला हे करायला लागणार आहे. तुमचे प्रश्न 6 महिन्यानंतर एकदम स्ट्रॉंग आले तर मला बरोबर, मी तुम्हाला उत्तर द्यायला एकदम कणखर राहू शकतो. या गोष्टी टाकल्या याचं कारण नाही, पण एक चांगली आहे की तुम्ही आता एक प्रश्न विचारता तर मला जर हे करता तेव्हा भविष्यात मागणी काय आहे. तुम्ही नवीन असं म्हणता येणार नाही, कारण 15 वर्ष तुम्ही कंटिन्यू 3 वर्ष. मी नवीन आहे म्हणजे माझी बॉडी नवीन आहे ना पूर्णपणे, मी असं नाही बोलता येणार. हा, आम्ही ओपनाध्यक्ष नाही, नवीनचा प्रश्न काय की मी नगराध्यक्ष 4 म्हणून मी 15 वर्ष राजकीय कार्यकर्ते असेल, पण माझी नगराध्यक्ष म्हणून 2 महिन्याची. आम्ही असं म्हणतो की बाबा आरोग्याच्या हेडमध्ये कोट्यावधी रुपयाचा खर्च पडला जातो आणि एकीकडे हा देतात, तो फक्त तुम्ही पडताळून पहा की तुम्हाला पुढे दिसेल. हा, बोला. की हा जे आपण दस्तुरी परत स्ट्रीट लाईट लावणार आहेत, त्या घाटात सुद्धा असणार आहे की वरच्या गोदरीपर्यंत? नाही, दस्तुरी म्हणजे आपण सायमानपर्यंत करू. सायमानच्या पुढे दस्तुरीच्या वर परमिशन देतात की नाही, कारण की तो संपूर्ण भाग तो वन विभागाचा. तर सायमानपर्यंत लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माझा या 17 तारखेला झालेल्या विशेष सभेमधल्या एका विषयासंदर्भात माहितीसाठी आपल्याला एक प्रश्न आहे, जो की खरं तर तुम्ही याच्यामध्ये जी प्रेस नोट दिलेली आहे त्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला नाही आहे. प्रश्न असा आहे की खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला नगर परिषदेने आदोशी या गावाच्या इथे जागा भाडे तत्वावरती दिली होती आणि त्या जागेसंदर्भात ह्या विशेष सभेमध्ये चर्चा झाली असं समजलं. तर काय चर्चा झाली आणि त्या जागेसंदर्भात प्रशासन आणि आपण काय निर्णय घेणार आहात या संदर्भात जर का माहिती दिली आपण तर बरं. मला सर्वात पहिली अशी तुम्हाला क्लिअर सांगतो की जो काही विषय आलेला आहे तो मी कॉन्सिलमध्ये जसं सांगितलं, ही जागा आपल्याला कोणाला द्यायची, नवीन माणसाला किंवा काय द्यायची, त्यासाठी हा विषय घेतलेला नाही. ज्याला त्याला समजा भविष्यात जर आता गव्हर्नमेंटचे नियम चेंज झालेले आहेत, 5 सदस्यीय कमिटी असते, त्यानंतर मग आपण त्याचं टेंडर गव्हर्नमेंट ठरवतो त्याची किंमत किती,
किती वर्षावर द्यायची का विकत द्यायची हे गव्हर्नमेंटचे अधिकार आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं टेंडर प्रोसिजर असते. यानंतर आता गेले 2095ला का 96ला त्यांचा ठराव झालेला होता आपल्या नगरपालिकेचा. ऑगस्ट 2026ला 30 वर्ष पूर्ण होती. आपण ती जागा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला दिल्यानंतर त्या इथे जर तुम्ही आता गेला त्या जागेवर तर तिथं खूप अतिक्रमण वाढलेलं आहे. मी जाता येता बघत असतो की तिथं खूप झोपड्या वाढलेल्या आहेत. तिथं तुम्ही माती काढून घेऊन जात असतं. कुठल्याही प्रकारचं शासनाची जागा आहे, आपली जागा आहे. मी आता खोकली हे आपलं कुटुंब समजतोय, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या याच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष असणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भात आम्ही खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला विचारणा केली की बाबा तुम्ही या जागेचं आता काय करणार आहात. तुम्ही 30 वर्ष झालेली आहेत आता. 8 ऑगस्ट 30 वर्ष पूर्ण होती. खूप मोठा आहे ना 30 वर्ष कालावधी. उद्या एखाद्या 30 वर्षांमध्ये उदाहरण एखाद्या चांगल्या मोठ्या डी वाय पाटील असतील, पतंगराव कदम असतील, अजून कुठल्या तरी अपील केलं असतं तर त्यांनी त्याची किंमत घेऊन आली असती. आपल्या खोपोलीतल्या शिक्षणाचा लोक मुलं आता जी इथं जात आहेत, कुठं बाहेर जात आहेत, ते इथं शिकली असते ती. आम्ही KTSBच्या कुठल्याही विरोधात नाहीये, कारण मी तिथं उपाध्यक्ष राहिलेलो, सेक्रेटरी राहिलेलो आहे. मी त्या शाळेत शिकलेलो आहे. अजिबात हेतू असा नाहीये की KTSB कडून ती जागा काढून घ्या, काय करा. तिथं काहीतरी झालं तर पाहिजे. आता 30 वर्ष अजून पुढची 30 वर्ष जातील का काय. आम्ही आमच्या नागरिकांना उत्तर काय देणार. तर त्याच्यासाठी त्यांच्यावर आम्ही पत्र पाठवलेले. त्यांनी आम्हाला पत्राची विनंती केली आहे की बाबा आमची पूर्तता चालू आहे, किंवा त्यांनी काही पत्रव्यवहार केलेले आहेत, काही चुकीचे पत्रव्यवहार झालेले आहेत. पण एकंदर ह्यातून आता आम्ही काय ठरवलंय की बाबा आता त्या जागेची स्थिती काय आहे, त्याचा एक सर्च रिपोर्ट काढायचा. नवीन DP प्लॅन झालेला आहे. त्या जागेवर आता काय DP हे झालेलं आहे, किती बाधित जागा झालेली आहे. त्यानंतर ती जागा आता मूळ मालकाकडे आहे का, आम्ही फक्त इंगला मालक आहोत का, अजून महाराष्ट्र शासन किती आहे, आम्ही 50 गुंठे आहोत, महाराष्ट्र शासन 12 एकर आहे का, अजून काय, की ती सर्व एक आम्ही हिस्ट्री आता टोटल गोळा करतोय. म्हणजे उद्या येणारी बॉडी असेल त्याच्यासमोर एक पिक्चर तर क्लिअर असेल की बाबा 2026 रोजी या बॉडीने एक पूर्णपणे एक अहवाल मांडला होता, त्यात ही स्थिती होती. आमच्या अधिकाऱ्यांकडे सर्वांकडे आहे, पण आम्ही इन डिटेल सर्व जातोय की भविष्यात जाऊन कुठल्याही तिथे डेडिकेशन होऊ नये, अतिक्रमण होऊ नये. उद्या ती जागा आपल्या जर असेल तर त्याला वॉल कंपाऊंड करून आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. आता उद्या कोणीच लक्ष नाही दिलं तर परत मग लोक हक्क सांगायला सुरुवात करतात, आम्ही 30 वर्ष आहोत, 50 वर्ष आहोत. त्यासाठी आम्ही सर्व एक आम्ही चाचपणी करतोय. KTSBच नाही, मी सर्व जागेच्या बाबतीत नगरपालिकेचं जे आहे त्याचा एक सर्च रिपोर्ट घेतोय संपूर्ण. जुन्या नगरपालिका असेल, आमची आधी जी लोक राहत होती, आपली वसाहत होती सोमजावाडीमध्ये, सर्व जागेचा आम्ही सर्च रिपोर्ट घेतो की नक्की स्थिती काय आहे. तिथेही बघू द्या सर्व काय ते. यालाच लागून पुढचा प्रश्न असाच आहे. आपण आता माहिती देताना सांगितलं की 1999ला तो पहिला ठराव झाला, 96. त्या ठरावानुसार माझ्या मते 30 वर्षासाठी KTSBला ती जागा द्यावी असं त्यात ठरलं होतं. आणि त्यानंतर दुसरा एक ठराव झाला जो की 2005-06 च्या दरम्यान झाला. आणि त्या ठरावामध्ये बदल करून सदर जागा जी आहे ही 99 वर्षाच्या कराराने KTSBला द्यावी असं त्यात नमूद केलं आणि त्यात अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटीनुसार काही वर्ष KTSBमध्ये आपल्या नगरपालिकेचे जे सदस्य आहेत ते तिथे त्या बॉडीमध्ये जात होते. पण सध्या KTSB जो काही वातावरण दिसतंय खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं, जेवढं काही बदल झालेत, आज तिथे 25-25 लाख रुपये भरून जी काही कमिटी बसली आहे ती सगळी संस्था चालवते. आज पूर्णपणे खाजगीकरण झालंय. त्यांनी जे नियम पाळायला पाहिजे होते, मी विस्तृत यासाठी बोलतो की बाकीच्या मित्रांनाही कळेल आणि आपणासही थोडंसं ज्ञात होईल, कारण आपण KTSBला होता. तर त्यांना जे नियम त्यानुसार घालून दिले होते, अटी शर्ती, त्यांचं पालन त्यांनी केलं की नाही केलं. कारण माझ्या मते ती जागा दिल्यानंतर 50% सदस्य हे आपल्या नगरपालिकेचे असतील असं त्यात नमूद केलेलं आहे. आणि ती जागा जी पूर्ण आहे ती जागा, त्याच्यावरचं असणारं लिटिगेशन, तिथल्या जागा मालकांचे व्यवहार, कुणी अतिक्रमण केलं असेल तर ते काढणं, क्लिअर करणं आणि टाउन प्लॅनिंगला जाऊन त्या जागेचं भाडं ठरवून मग ते नगरपालिकेला अदा करणं, हे काम KTSBचं होतं. हे अद्याप 30 वर्षात झालेलं आहे का
आणि जर ते झालं नसेल तर अजून तुम्ही का विचार करताय खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला ती 12.5 एकर जागा द्यावी? आज जर का भाव बघितला तर 12.5 एकर जागा म्हणजे जवळपास मिनिमम बाजारभाव बघितला तर साहेब 100 कोटीच्या घरात जाते. अशा जागेवरती तुम्ही म्हणताय तसं एखादी मोठी शैक्षणिक संस्था आत्तापर्यंत आली असती. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं सध्या कर्जामध्ये असणं किंवा ह्या काही गोष्टी आपण मीडियामध्ये बघतोय किंवा ते तर समोर येत नाही आहे, पण बरंचसं हे होते. तर आत्ता त्यांची परिस्थिती आहे का, असे माझे 3 प्रश्न आहेत. मग असं असताना पुन्हा हा विषय घेऊन पुन्हा ती 12.5 एकर जागा शिक्षण क्षेत्रासाठी आपण जी काय डोनेट करणार आहात किंवा भाड्यात देणार आहात, मग ती पुन्हा केडीएसपी मंडळाला देण्यामध्ये नगरपालिकेचा काय फायदा होणार? सॉरी, थोडं विस्तृत बोललो, पण मला जरा उत्तर विस्तृत हवं आहे. बरं, माझ्या ह्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा पण एक उत्तर दिलं होतं की आम्ही तुम्हाला परत विस्तृत मी त्या बाबतीत सांगतो की जागा जी दिलेली होती त्याच्या बाबतीत 2-3 ठराव झालेले आहेत. पहिला तुम्ही प्रश्न 99 वर्षाची देता येते. 99 वर्षासाठी आम्हाला जरी आम्हाला नगरपालिकेला ठराव करण्याचा अधिकार आहे. त्याची मंजुरी, त्याचे भाव ठरवणं हे सर्व शासनाचे अधिकार आहेत. त्याची पूर्तता करणं हे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं काम होतं. त्यांनी ते किती केलेलं आहे त्याची आम्ही माहिती मागवलेली आहे. ते आम्हाला काही 1-2 दिवसात किंवा आठवड्यामध्ये माहिती देतील किंवा त्याचे पत्र तिथपर्यंत चाललेले आहेत त्या बाबतीत. दुसरा प्रश्न असा की तोपर्यंत मग आपण एवढ्या किमतीची जागा आपण त्यांना फ्री देणार का किंवा काय? असं कसं आहे की पहिल्यांदा 20-30-40 वर्षापूर्वी चालत होतं. खूप मोठ्या संस्थांना महाराष्ट्र शासनाने जागा 1 रुपयाच्या भाड्यातत्वावर देत होते. परंतु आता एवढे नियम स्ट्रिक्ट झालेले आहेत शासनाचे की मी तुम्हाला सांगितलं की एक सदस्यीय कमिटी होते. ती कमिटी त्याचा रेट ठरवते. त्यामध्ये टाउन प्लॅनिंग आणि शासन जे ठरवते ते सदस्य असतात. नगरपालिकेचा कोण नसतं त्यामध्ये. त्यांची इच्छा झाली तर नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी घेऊ शकतात. त्याच्यानंतर मग ते त्याची किंमत ठरवतात, बाजारभाव. उद्या तो बाजारभाव ठरवल्यानंतर आम्हाला ते पत्र देतील कदाचित किंवा काय प्रोसिजर आहे ती बघायला लागेल. त्याचं ते टेंडरिंग करेल. पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जर टेंडरिंग होईल मग त्या टेंडरिंगमध्ये जे इच्छुक असतील ते त्यात बोली लावतील आणि मग त्या बोलीच्या हिशोबाने मग ती 7 वर्ष असेल, 90 वर्ष असेल का 30 वर्ष असेल, जेव्हा जो काही निर्णय होईल तो त्या हिशोबाने अशीच प्रोसिजर चालणार आहे. म्हणजे ह्या चौकटीच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही. आता मग त्यात जर खालापूर तालुका उद्या जर खालापूर तालुका शिक्षण मंडळ आम्ही जर त्यांना ते दिलेलं आहे तर तो त्यांचा पहिला प्रेफरन्स आपण ठेवू की बाबा चला तुम्हाला आम्ही जुने 30 वर्षाचे ठराव दिलेले आहेत तर ह्या पूर्ततेच्या हिशोबाने तुम्ही करा. किंवा उद्या त्यांनी जाऊन स्पेशल जाऊन काय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन किंवा अजून काही स्पेशल केला तर आमची काय अडचण नाहीये. आपल्या ह्याचा राजे मुख्यमंत्री आहेत किंवा बाकी सर्व शासन राजा आहे या संपूर्ण शासन जो निर्णय घेणार तो आम्हाला शासनाने सांगितलं की फ्री खालापूर तालुका शिक्षण मंडळाने आम्हाला काय हे नसणार आहे नगरपालिकेचं आणि की त्याच्या निर्णयात आम्ही चालत असतो शासनाच्या. त्यामुळे आणि उद्या शासनाने ठरवलं की बाबा याची किंमत 100 कोटी, 200 कोटी, 50 कोटी, 30 कोटी ती एक्सेप्ट आम्हाला करणंच भाग आहे. त्यामुळे आमचा कुठलाही हेतू नाहीये की खालापूर तालुका शिक्षण मंडळच नको किंवा अजून 3रा नको आणि 4था नको. असं जे काय चौकटीत बसणारे नियमात अटीत त्या भागास आम्ही प्राधान्य देणार आहोत. प्रश्न यासाठीच होता की नाममात्र 5 लाख रुपये अनामत रक्कम भरून आज एवढी मोठी जागा 30 वर्षासाठी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने राखून ठेवलेली आहे. त्यांनी नियम पाळले नाही आहेत. माझ्या मते त्या नियमामध्ये नगराध्यक्ष हा त्या बॉडीचा उपाध्यक्ष असेल हा देखील नियम आहे. त्यामुळे दोन्ही कमांड आपल्या हातात आल्या असत्या, जागेच्या बाबतीतलं भाडं मिळालं असतं. तरीही आत्ता ही जी काय आपली बॉडी नवीन आले हे कायम ठेवणार आहे का? कसं आहे की 30 वर्षात आतापर्यंत का नाही झालं म्हणून तर आम्ही त्यांना पत्र दिलं ना बाबा आता करा तुम्ही. जर आमच्या इथल्या लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा विचार करायचा असेल तर तुम्हाला आता फास्ट मुवमेंट करावं लागेल. ते थांबून नाही चालणार. अजून 30 वर्ष कसं काय चालेल? उद्या माझा मुलगा आता माझा मुलगा 18-19 वर्षाचा झालेला आहे. अजून आपली मुलांना काहीतरी संस्था नवीन हे करायला लागेल ना. त्यासाठी केलंय. त्याचा काही माझं म्हणणे की काही मी असं त्याचा अर्थ काढू नये की आम्हाला ती जागा काढून घ्यायची किंवा काय. आमचा शुद्ध हेतू आहे की एक चांगल्या प्रकारचं तिथं नियोजन व्हावं, शैक्षणिक संकुल व्हावं हाच एक प्रामाणिक हेतू आहे. त्याच्या बाबतीत अडचणी पुढे भविष्यात नको म्हणून आम्ही त्याचा एक सर्च रिपोर्ट काढून एक आमच्या मिटिंगला सांगितलेलं आहे की याच्यावर एक अद्ययावत सर्च रिपोर्ट काढावा. पूर्णपणे जागा कोणाच्या मालकीची आहे,
कधी कसे ठराव झाले काय सर्व हा विस्तृत रिपोर्ट करून आम्ही परत आमच्या पुढच्या वाढीसमोर ठेवणार आहोत की बाबा आता ह्याच्यावर निर्णय घ्या काय करायचं होतं असं. काही मिनिट आलं काय ते पहिला मुद्दा होता अपंगांना काहीतरी महिन्याला 500 रुपये म्हणजे वाढ केलेली ना, 1250 काही 10 वर्ष पहिले काही लोकांनी टपरे दिलेले आहे ते पण यासाठी लाभ उचलतात आणि ज्यांना टपरे भेटतात नाही त्यांना पण 1250 लाभ करणार, ज्यांना टपरे भेटत त्यांना पण त्या लाभ देणार काय कसं नाही ना सरसकट द्यायला लागेल कारण की परत मग ते टपऱ्या कोणाला दिल्यात नाही दिल्यात मग त्यांनी भाड्याने दिलेले असतील हे खूप प्रकार आहेत. त्यामुळे ते परत त्या इंटरनल ह्याच्यात गेलो ना तर मग बाकी काम थांबत बसत आपला शुद्ध हेतू आहे. आणि टपऱ्या दिलेल्या की ते 5 ते 10 धारक आहेत काहीतरी 322 काहीतरी. दुसरी गोष्ट अशी आहे भाई जे अपंग नाही आहे त्याचा हातपाय तुटले जमतात जे अलिबागला जाऊन सर्टिफिकेट देऊन आपल्या नगरपालिकेत जॉईन करतो अशा लोकांचा पण लाभ घेतात त्यांच्यावर काय कारवाई कसेल बघा मी त्यात आधीच कोणीतरी विचारला प्रश्न त्यात सांगितलेलं आहे की शासनाचे नियम काय सांगतोय ना जर सांगितलं असेल की त्यांना नाही द्यायचं तर नाही देणार. जर उद्या त्यांना सांगितलं असेल की पॅरालिसिस आहे आज झालेला आहे आणि त्यांना मग जर सर्टिफिकेट दिलं असेल तर त्या सर्टिफिकेटची याला देता येईल. पण माझी प्रामाणिक हेतू आहे की आमच्या अधिकाऱ्यांना मी सांगणार आहे बाबा त्याची पूर्णपणे डिटेल चेक करा की उद्या खरं आहे का खोटं आहे. दुसरं काय होतं भाई काय होतं माहितीये का आपण सार्वजनिक क्षेत्रात काम करतो. मला भान आहे की मी व्हिडिओ कॅमेरा समोर बोलतोय नगराध्यक्ष म्हणून बोलतोय. काय होतं आपलाच कोणतरी शिफारस घेऊन येतो एकाच्या नाही एकाला शिफारस 10 जण आहेत तोच माणूस तुमच्याकडे 4 लोकांकडे जातो मग तो माझ्याकडे जाणार उपाध्यक्ष जाणार त्याच्या नगरसेवक जाणार. आम्हाला हाऊस पडलेली नसते कुठल्याही अधिकाऱ्याला हाऊस पडलेली नसते. लोक जो काय खोटा दाखला घेऊन आलेला असतो त्यात आम्हाला वाटतं की हे चुकीचं आहे तरी सुद्धा आमच्याकडे शिफारसी येत असतात आणि त्यामुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात. या मी जाहीर कॅमेरा समोर सांगतो तर ह्या गोष्टी आपल्या लोकांनी सुद्धा काहीतरी चेंज झालं पाहिजे. तर नाहीतर मग काय 300 पैकी मग 150 आपल्या बोगस आणि 150 मग आणि अजून जे काय 400 पेंडिंग असतील मग आम्ही काय विचारणार अरे आता वाढत चालले द्यायला नको. त्यामुळे जे शिफारस घेऊन येतील ना त्यांना पण माझी विनंती आहे की जे आहे ते ज्युनियरच असं त्यालाच आपण पाठिंबा द्यावा. काही असे काही आपण पाहिजे त्याला मानधन भेटून टपलं नाही पण काय ठिकाणी टपलं लावतात ते सौजन्य देतात नगरपालिका नगर परिषद आणि कौन्सिल दिव्यांनी अशा टपल्याला काय कारवाई करतात. 100% आम्ही आता सर्व एक सर्च करत आहे. बस आहे काय खुर्ची एक खुर्ची या विषयावर आहे ना जिल्हा आरोग्य अधिकारी असतो तर आपण किती टक्के काय हे ठरवून त्याला सर्टिफिकेट दिले असते त्याच्या आधारावर आपण मानधन देतो. तुम्ही काही कोण देत नाही आणि आपण कोण देऊ शकत नाही. सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे किती टक्के अपंग त्याच्यामध्ये मेन्शन असते ठीक आहे हा त्यात मेन्शन असतं दिवाण घ्या म्हणून मला चांगला अनुभव आहे. पण ह्याच्यामध्ये काय गोष्टी आहे ना जे सर्वे केला आम्ही आहे नाकात जातून काय काय लोकांचे करंगली तरी वाकडे अपंग दाखला जोडायला काय विनंती आहे माहिती आहे का की तुमचं तुम्ही हा 4था स्तंभ आहात लोकशाहीचा. आमच्या चुकांवर आणि आम्ही कुठे कमी पडतो ह्याच्यावर तुमचं लक्ष ठेवणं कामच आहे. म्हणजे तुमचं काम म्हणजे आपण एक नागरिक म्हणून कर्तव्य समजा तुमचं. परंतु नगरपालिका जे जे चांगले निर्णय घेते ते सुद्धा लोकांसमोर मांडा. आणखी आता हा दिव्यांगांचा काही झालेला आहे सर्वच गोष्टी तुम्ही भिंगाने नका करू असे. आता मला एक सांगा कुठल्या पत्रकारांनी किंवा कोणी अभिनंदन केलं का की आपण एक हे केलं चालू पंचसत्तेचा एक चांगला हे केला. कुठलाच पत्रकाराने असं नाही चला कोपरी नगर परिषदेने खूप चांगल्या प्रकारची शिवजयंती असं म्हणायला नाही केल्या सगळ्यांनी बातम्या केल्या सोशल मीडिया तुम्ही बघतो असं बोला सोशल मीडिया खूप आभार पडायला बरं ऐका ना याच्यात आपण नमूद केलंय हा जो बजेट आहे बजेटमध्ये आपण रस्त्याचं पण काम नमूद केलेलं आहे. आता सध्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी गटराचं काम चालू आहे. त्या जो रस्ता करतो त्यानेच रिपेअर करायचा असं पण एक नियम आहे. मग त्याच्याकडून हा खर्च वसूल केला जाईल का आपण नगर परिषदेमध्ये सेपरेट तो रस्ता केला जाईल. बघा कसं आहे की त्या कामामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की जो काम आपण हे करतोय जो ज्या रस्त्याचं काम आपण खोदाई करून करणार आहोत तो रस्ता त्या ठेकेदारालाच करायचा आहे. तो कुठलाही रस्ता नगरपालिकेच्या खर्चातून होत नाही.
जे काय रस्ते आता आम्ही पॅचवर्क केलेले आहेत ते जिथं खड्डे पडले त्याचंच पॅचवर्क झालेलं आहे. शास्त्रीनगरमध्ये आता आणि काय होतंय की आपल्या माध्यमातून मी नागरिकांना सुद्धा सांगतोय की जेव्हा आपण पॅच हे झाल्यानंतर तिथं काहीतरी 15 दिवस द्यावे लागतील. कारण की जर आपण लगेच तिसऱ्या दिवशी जर डांबरीकरण केलं ना तर पावसात तो कचकन खाली जाऊ शकतो. तर त्याला एक प्रोसिजर आहे, नॅचरल प्रोसिजर आहे की त्याच्यावरून गाड्या जाणं गरजेचं आहे, ती माती खाली येणं गरजेचं आहे. कधी कधी काय वाटतं अरे मधून खडलंय आणि नगरपालिकेच्या ह्यानी हा टेका ठेवाय, बरोबर ना, काही ह्याच्यात असं टेका दिसतो संपूर्ण तो पण का ठेवतो आपण, कारण की ती माती जपून जपून त्या लेवलला खाली यावी की जेणेकरून नॅचरली ती जर हे झाली तर त्याला परत पावसात त्याचा इश्यू नको यायला. काही ठिकाणी येऊ पण शकतो भविष्यात, काही काही माती सखोल किंवा काही असू शकते, त्यामुळे येऊ शकतो की प्रॅक्टिकली तुम्ही थोडंसं हे घ्या की बाबा सर्वच ठिकाणी खड्डे आणि आता खूप हे आहे 20 दिवस कोणाचं लक्ष नाही, ती नॅचरल प्रोसिजर आहे. त्यामुळे त्या प्रोसिजर झालं. आता बाबा मी काल रात्री गेलो तर शास्त्रीनगरमध्ये त्यांनी खडीकरण केलेले आहे, ते काम आधी 20 दिवसापूर्वी झालेलं आहे किंवा 1 महिन्यापूर्वी. ती प्रोसिजर आहे, ती होऊ द्या. पण कदाचित मग तुम्हाला वाटतं अरे नगरपालिकेचं कोणाचं लक्षच नाही, अधिकारी खंडले गेले, असं नाही होणार. त्याला ती टाइम द्यायला लागेल आणि त्यानंतर ते होईल. असं शेंडे साहेब, प्रभाग 9 मध्ये इंदिरा गांधी चौक हा परिसर प्रामुख्याने दर्शनीय स्थळावर येतो. मी आपल्याला मागच्या वेळेस पण सूचित केलं की जो शिळपाटा ते मिळगावचा परिसर आहे तिथं आपण महामार्गाचा वापर करतो आणि नो एंट्रीमधून सगळ्या रहिवाशांना जावं लागतं. त्याच ठिकाणी सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत विकास कामांसाठी येणारे अनेक ठाकूर, आदिवासी असे सगळे कष्टकरी समाज तिथे फार मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहतो. ती परिस्थिती अगदी असुरक्षितपणे, अशोभनीयपणे आणि त्याच्यासाठी अनेक वर्ष कधीच कुठलीही नियमावली त्याच्यात झाली नाही. त्याच नाका कामगारांसाठी काही नियोजन करण्यात यावं आणि प्रभाग 9 मध्ये सगळ्यात जास्त आदिवासी जागांचा वापर बिगर आदिवासी विकास कामांकडून होतो आहे. त्यामधून अनेक पुढच्या भविष्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. बांगलादेशी तिथं सापडलेले, त्यांना घरपट्ट्या चढून दिलेल्या अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. यासाठी आपण काही नियोजन करणार आहोत. पहिला प्रश्न तुम्ही जो विचारलेला आहे ना तो त्या बाबतीत आमदार साहेबांनी शिंदे साहेबांकडे MSRDCच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांकडे एक मीटिंग 15 दिवसापूर्वी घेतली होती. आम्ही फक्त त्या होळीच्या आधी झालेली आहे मीटिंग, फक्त गोष्टीचा आम्ही अभाव नाही केला, कारण की प्रॅक्टिकल काम सुरू झालं तर सांगण्यात काय अर्थ असतं असं. पण आमदार साहेबांच्या पुढाकाराने जी मीटिंग झालेली आहे त्यातून आम्ही एक असं नियोजन दिलेलं आहे की तो रस्ता पूर्णपणे अंडरपास करून इंदिरा गांधी चौक वरतून एखादा ब्रिज जाऊ शकतो की तिथल्या नागरिकांचं पण नुकसान नको व्हायला आणि खालून आपल्या जे काय आता जो आपण टर्न मारून पुढं मेजवानीपर्यंत जातो आणि यू टर्न येतोय त्याच्या संदर्भात सुद्धा मीटिंग झालेली आहे. तो आत्ताशी त्याचं त्यांनी त्या आमच्या समोर त्यांनी एक हे ठेवलेला होता नकाशा, त्याच्यावर त्यांनी नोट करून ठेवलेले. त्याचा आता DPR आणि त्यांच्या मीटिंगला सँक्शन होऊन त्याचं ते होऊन जाईल. दुसरा प्रश्न तुम्ही विचार केला की जे काय अनधिकृत बांधकाम आदिवासी बिगर आदिवासी आहे, पुन्हा मी तेच सांगतो, मी आत्ता उद्या नोटीस काढतो आणि माझा फोन रेकॉर्डिंगला ठेवतो. किती जणांच्या शिफारशी येतात तुम्हाला सांगतो. असं त्यामुळे आपल्या नागरिकांना किंवा आपल्या लोकप्रतिनिधींना, आपल्या पत्रकारांना सुद्धा खोपोलीच्या बाबतीत सांग. आता मी एक पाटणका चौकाच्या नोटीस दिल्या तो किती मला शिफारशी आल्या. तुम्ही जा ना 7 नंतर त्या पाटणका चौकाच्या तिथे जाऊ शकतो का असं. त्यामुळे आपण ठरवा आता की बाबा आपल्या खोपोलीला सुंदर ठेवायचे का बकाल ठेवायची असं. हा बोला. नगरपालिका पातळीवर नदीवरती 5-6 पूल गेली 40 ते 50 वर्ष झालेली, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं. कारण की ज्या व्हॅलीचा पूल पडला होता तेव्हा खोपोलीची काय हालत झाली होती हे आपल्या लक्षात असेल. तर सर्व पुलांचं ऑडिट करावं आणि जर पडत असेल तर तिथं नव्याने निर्मिती करावी. आणि साहेब ते कमांड बनवलेत बघा, जुन्या पहिले बनवल्या होत्या महसूलकर साहेब असताना, महसूलकर साहेब नगराध्यक्ष असताना ते कमांड बनवल्या होत्या बघा, बनवल्या होत्या पूर्ण एकदम. त्याचं आपण स्ट्रक्चर ऑडिटला कालच मी सही केलेली आहे. त्याचं पहिलं ऑडिट बघा कसं आहे की त्याच्यावर उद्या आम्ही काहीतरी हातून मातून लावू, छान दिसेल. परत एखादी त्यातली जर वीट पडली तो त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करतोय आम्ही आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आम्ही सुशोभीकरणाचा सुद्धा ठराव सुद्धा पहिला त्याच्यात घेतलेला आहे. आपल्या खोपोली नगरपालिकेचे जेवढे नेते वगैरे त्यांनी सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावा त्यासाठी त्याची जागा उपलब्ध केलेली. मग अद्यापर्यंत तिथं आपण नजरअंदाज केले का ते व्हावा, कधी काम म्हणजे असं काय? त्याचा फंड 2 CRचा आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेला, पण ती जागा थोडीशी अवेलेबल होत नव्हती.
आंबेडकर भवन व्हावा, कुठं व्हावा, कुठल्या फ्लोअरला व्हावा, त्यावरती थोडासा निर्णय होत नव्हता. आता आम्ही फंड पहिला ह्याच्यावर हे करतोय, नाही तर उद्या फंड आला नाही आणि आपण ठरवलं की ह्या मधलं किंवा अजून कुठं करावा, तर फंड अवेलेबल उद्या मग त्याच्यावरती निर्णय 100% होईल. साहेब आम्हाला पत्रकार म्हणून भेटेल का त्या ठिकाणी बाजूला? 100% जेव्हा तिथं जे काय होईल ना तेव्हा तुम्हाला त्यात चांगल्या प्रकारचं पत्रकार भवन मी तुम्हाला पहिले नियोजन देणार आहे तेव्हा सांगितलेलं आहे की हा आमदार साहेबांना ह्या बॉडीचं तुम्हाला सक्षम हे आहे शब्द की तुम्हाला पत्रकार भवन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं असेल. फक्त त्याचं निगा तुम्ही चांगली राखा, मेंटेनन्स चांगला राखा, एवढीच विनंती. हा जो भाजी मार्केटची जी इमारत तुम्ही त्यामुळे भाजी मार्केटची जी इमारत बांधणार त्यामध्ये या भाजीवाल्यांना ज्या विस्थापित करणार त्याच्यासाठी काही निकष लावित की नाही, तुम्हाला महिन्याभरात आलाय भाजी लागले त्याला तुम्ही तिथं स्थान देणार हे पण ठरवलं पाहिजे. आणि स्थानिकांना प्राधान्य भेटणार जाणार रस्ता आहे. आणि 100% आपण जे जुने भाजी धारक आहेत, जे भाजी विक्रेते आहेत, त्यांना पहिलं प्राधान्य असणारे. उद्या 10 दिवसापूर्वी कोणी लावलाय, 2 वर्षापूर्वी लावलाय, त्याचा विचार नंतर होईल. आणि आपल्या जुन्या नगरपालिकेकडून सुचल्यामध्ये तिथं तर अगदी विस्तार अगदी घरासारखंच बांधलंय, त्यांना तुम्ही जागा वाटप करून द्या. तिथं जी मोबाईलची एक टपरी आहे त्याच्या मागे जी रिकामी आहे त्यामध्ये आणि इकडे बालवाडीची रिकामी जागा होते सर्व हे निघणार आहे. म्हणजे आज कशी म्हणजे आपण 25 तारखेला आपण पाटणकर चौकचं घेतोय, आपण प्रत्येक वॉर्डात अतिक्रमण पत्र येतात किंवा स्वच्छ उपरीच्या बाबतीत काही निर्णय घेतलेले आहेत. त्या संदर्भात तो जो आता मला वाटतं 10 दिवसापूर्वी तो रस्ता सुद्धा तुम्ही बोलताय तो साफ झालेला आहे. तो पण 100% होईल. थोडासा वेळ द्या मला, आमच्या पूर्ण प्रशासनाला, आम्हाला आम्ही सर्वच अंगावर नाही घेऊ शकत. पोलिसांचं आम्हाला सहकार्य आहे, पण बंदोबस्त लागतो, काही गोष्टी लागतात, त्या संपूर्ण आम्ही तयारी करतो की आपण कसं काय प्लॅनिंग करायचं. कधी काय होतं माझे काय फाट्यावरती ज्या टापऱ्या रोड आतमध्ये जातो त्या रोडला लागूनच अगदी काही 2 ते 3 मीटर अंतरावर त्यांनी टपऱ्या बनवलेल्या, जे शाळेतली मुलं वाहन वगैरे जातात तर कधीतरी आपल्या बनवायचं शक्य आहे. पाणीपुरीमध्ये जे टपरे एवढे मोठे टपरे तर ते अतिक्रमण आहे. वाहनाचे दुकानदार भाडे घेतात. तुम्हाला सर्वांना पत्रकारांना विनंती आहे की आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम हातात घेत आहे. तुम्ही आमच्या ठाम पाठीमध्ये उभे राहा. आम्हाला कोणाच्या रोजगारावर पाय द्यायचा नाहीये, परंतु खोपोली दशाळ सुद्धा दिसली नाही याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. नाहीतर मग आम्ही अतिक्रमण घेतलं, मग आमच्या कोणतरी कार्टून काढतो नगराध्यक्षाचे आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि कौन्सिलचे, तर ठीक आहे, खोपोलीच्या चांगल्या ह्याच्यासाठी आम्ही ते पण सहन करू, पण खोपोली छान आणि सुंदर 100% करणार आम्ही. साहेब, गगनगिरी आश्रम परिसरामध्ये आज खोपोली नगर परिषदेकडनं कारवाई केली जाणार आहे, जसं की आता आपण अतिक्रमणाचं म्हणतो त्या संदर्भात. पण एकीकडे आपणच म्हणताय की खोपोली शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं आहे, पर्यटन वाढवलं तर स्थानिकांना रोजगार मिळेल. आज गगनगिरी आश्रम जो परिसर आहे पर्यटन आहे आणि तिथे स्थानिकांचीच दुकानं आहेत, ते कोण बाहेरचे परप्रांत येऊन त्यांनी तिथे दुकानं टाकलेली नाहीत. बरं, तिथे दुकानं टाकल्यामुळे काय कोणाला अडचण होत नाही, कुठची ट्रॅफिकची कोंडी होत नाही, काही होत नाही. सरळ एक गोष्ट बाहेरनं कळते की आश्रम गगनगिरी आश्रमनी कुठनं तरी वर्ण प्रेशर खोपोली नगर परिषदेला टाकलेलं आहे आणि खोपोली नगर परिषद त्या प्रेशरला बळी पडून त्यांच्यावरती कारवाई करते. ते तिथले स्थानिक आहेत, त्यांना तिथे दुकानं नाही मांडायची, मग त्यांनी कुठे मांडायची? मग ते कशासाठी केलं जाते? तर गगनगिरी आश्रममध्ये येणाऱ्या ज्या काही भक्तांच्या गाड्या आहेत तर त्यांना पार्किंगला जागा मोकळी व्हावी. मी म्हणतो गगनगिरी आश्रमचा 160 एकरचा एरिया आतमध्ये एवढा मोठा त्यांनी आतमध्ये पार्क करावं. स्थानिकांना का तिथनं उठवलं जातं? गगनगिरी आश्रम खोपोलीच्या कुठच्या फायद्याचा आहे मला सांगा? 1 रुपयाचा तरी फायदा गगनगिरी आश्रममुळे खोपोलीला आहे का? उलट त्या गगनगिरी आश्रममध्ये येणाऱ्या बसेसमुळे अख्ख्या खोपोलीचं ट्रॅफिक जाम होत आहे. मग तिथल्या स्थानिकांवरती का कारवाई केली जाते? ते पर्यटन स्थळ आहे, तिथे करू दे ना स्थानिकांना रोजगार. बघा, आम्ही ज्या सीटवर बसलेलो त्यात आम्हाला सर्व गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात. त्यासाठी आम्ही पर्याय काय काढला आहे तो विशेष मला याच्यावर आहे. आजच्या प्रेस नोटला मी दिला बघा ना की गगनगिरी आश्रमाच्या इथला आम्ही 18 मीटर रस्ता मोठा करतो. तो 18 मीटर का करतोय? कारण की ज्या काय तिथे हातगाड्यांनी जे काय रोजगार करतात तिथले रहिवासी त्यांची सुद्धा जागा त्यात आम्ही ठेवणार आहोत व्यवस्थितपणे. पण मग ती जागा आत्ताच आम्ही हे करतोय की त्या टपऱ्या किती आहेत, नाही तर मग रस्ता होईपर्यंत परत 50 टपऱ्या वाढायच्या, त्याची सुद्धा आम्ही नोंद करून ठेवलेली किंवा 10 टपऱ्या का 20 टपऱ्या का 15 हे आहे. त्यामुळे आजची जी काय कारवाई असेल ती थोडीशी तिथं खूपच प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक होते, खूप लोकांची ओरड आहे.
ती आम्ही जे काय आहे तुम्हाला समजते की साहेब ती ट्रॅफिक होते मान्य आहे पण ती कोणामुळे ट्रॅफिक होते ती गगनगिरी आश्रममुळे होते ना, स्थानिकांच्या गाड्या नाहीत ना काय तिथे. आहे की ह्याच्या बाबतीत गगनगिरी आश्रमाशी सुद्धा बोलणं चालू आहे, अजूनपर्यंत बोलणं चालू आहे ह्या स्थितीला सुद्धा. त्यातून समन्वय 100% निघत आणि त्यातून तुम्हाला रिझल्ट एक तर आम्ही आता तुम्हाला तुम्ही विचारलं तर तिथं आम्ही फास्टमध्ये ड्रोननी परवा सर्वे पण करून घेतला मी फास्ट, कारण की मला तो प्रस्ताव पर्यटनच्या विभागाशी आम्ही बोललोय, ते पैसे पण द्यायला तयार आहेत, तर तो पटकन आम्हाला रस्ता पण करून घ्यायचा की जेणेकरून त्या लोकांच्या रोजगारावर काय यायला नको व्हायचं. पण प्रामाणिक मत आहे की कोणाच्या रोजगारावर आम्ही येणार नाही आहोत, पण आम्हाला शिस्त पण तेवढीच लावायची आहे. नगरपालिकेने अनेक विकासकांना नोटिसा दिलेल्या आहे की त्यांनी महसूल बुडवलेला आहे. तो प्रकरण 2022-23 पासूनचा पुढचा आहे. नगरपालिका प्रत्येक वर्षी ऑडिट करते, तिला प्रत्येक वर्षात त्या गोष्टींचं रक्कम असलेली माहिती असायला पाहिजे. तो 2026ला आल्यानंतर आज प्रशासकीय कारभार संपल्यानंतर ती निर्देशनावर कशी येते आणि त्या ज्या विकासकांचे त्यांनी परवाने रद्द केलेले त्यांचे परत भविष्यामध्ये CC हे परवाने मान्य करण्यासाठी कौन्सिल त्या गोष्टीला सकारात्मक पाहाल का? सेम प्रश्न काल कौन्सिलमध्ये झालेला होता. प्रत्येक आमच्या नगरसेवकांनी पोटतिडकीने मांडलेला होता की आता त्या मग बिल्डिंगमध्ये राहिलेल्या रहिवासींचं काय भविष्यात जाऊन. सर्वात पहिली गोष्ट सांगतो की आमच्या मुख्याधिकाऱ्यांना आम्ही अभिनंदन करतो की बाबा तुम्ही हे प्रकरण शोधून तरी काढले आणि अजून किती आहेत ते पण आम्ही शोधायला सांगितले आहे. यामध्ये पोलीस स्टेशनला आम्ही FIRचं पत्र दिलेलं आहे. गेले साहेबांकडून आम्हाला दुसरं एक पत्र आलेलं आहे की बाबा त्यांना एक विस्तृत माहिती अजून पाहिजे की जेणेकरून त्यांना डिटेल, कारण की टेक्निकल मुद्दे त्यात सर्व बरेचसे, त्यासाठी त्यांनी एक विस्तृत आमच्याकडून एक पत्र सांगितलेलं आहे. ते आमचा एक अहवाल आज किंवा उद्या पोलीस स्टेशनला दाखल होईल. मग त्याच्यानंतर प्रॅक्टिकली नगरपालिकेकडून FIR कोणावर दाखल करायची हे त्यांच्याकडून ठरवलं जाईल. आणि तो उद्या कसं की ते FIRच्या टिकली पण पाहिजे ना उद्या कोर्टात कोणाच्या विरुद्ध करायची. तर त्याच्यासाठी आणि त्याच्या मीनवाईल जे काय आहेत म्हणजे बिल्डर आहेत त्यांनी ऑलरेडी पोलीस स्टेशनला सुद्धा कंप्लेंट त्यांच्या वतीने केलेली की बाबा आम्हाला असं समजलेलं आहे की आमच्याकडे ह्या पावत्या आहेत त्या जो काही मधला कॉमन मधला आहे 2-3 व्यक्ती मीडिएटर त्यांच्या माध्यमातून आमची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी त्यांचं जे काय आहे पोलीस स्टेशन पोलीस चौकशी त्यांनी चालू केलेली आहे. पण फक्त आता राहिलेली की आमच्याकडून त्यांना विस्तृत अहवाल द्यायचा, त्या हिशोबाने मग कोणावर FIR दाखल करायची त्या बाबतीत ठरवलं जाईल. पण 100% यामध्ये जे काही गोष्टी असतील त्याला कोण पाठीशी घालणार नाही. आमच्याकडून जे काही परवाने दाखल रद्द केलेले आहेत त्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचे जे काही गाईडलाईन्स असतील त्या हिशोबाने जर त्यांना देता येत असेल तर आम्ही त्यांना पूर्ण देऊ किंवा त्याची जे काय शास्त्री किंवा जी काय असेल ती भरून करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. हा जो बजेट आपण केलेला आहे त्याच्यामध्ये खोपोलीच्या विकासासाठी म्हणजे नागरिकांचा विकास, येणाऱ्या पिढीसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा एखादा क्रीडांगण जसं आपण DP रोड तिकडे बनवलं. खोपोलीमध्ये काहीच नाही. खोपोलीतल्या एखाद्या मुलांना काय खेळायचं असेल तर DP रोडला नाही जाऊ शकत. काय करायचं सांगा ना. तर आपल्याकडे स्पोर्ट साठी काय उपाययोजना केलेल्या आहेत का आपल्या इथे? आज आणखी त्यातच एक ऍड करतो का आपली पातळगंगा नदी आहे, दरवर्षी काही ना काही ऍक्शन होतं पोहण्याच्या मध्ये. तर पोहण्याचा तलाव किंवा स्विमिंग पूल असा काही उपाययोजना आपण यात केलेल्या आहेत का? बघा अजून उपाययोजना कुठल्याही प्रकारच्या त्यात दिलेले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही करत आहोत. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जर आता होणार असेल तर तो प्रामुख्याने मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा चिंचोली विभागातच होऊ शकतो, कारण की तिथे नगरपालिकेची एवढी मोठी जागा अवेलेबल आहे. आपल्या प्रामुख्याने ह्या हायवेच्या पलीकडे कुठल्याही प्रकारची जागा अवेलेबल नाही. मी त्या तिकडे स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे दिसते, पण त्याच्यावर पण काही लिटिगेशन्स आहेत. त्यामुळे मी आता तुम्हाला कुठलीच आश्वासन देऊ शकत नाही की खोपोलीमध्ये काही प्रकार जिथे जिथे छोट्या जागा आहेत की आता समजा आपण वीरेश्वर गार्डन आहे तिथं आपण छोटा आपण टर्फ तयार केलेला आहे. आम्ही आता प्रामुख्याने काय बघतोय की जिथं 10-20 गुंठे जागा अवेलेबल होईल तिथं आम्हाला स्विमिंग पूल, इंडोर स्विमिंग पूल परिषद आहे, जुनी व्यायामशाला आहे. कसं आहे की ती त्या कमर्शियल जागा आहेत आणि शहराच्या मध्यभागी आहे. तर खोपोली नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल त्या दृष्टीने तिथं विचार करायला जाईल. ती जागा आपण कसं आहे की तिथं खेळायला आपण पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंग उत्पन्न वाढेल, शेवटीला विकास शहरातच होणार आहे ना. मग ते नागरिकांचा विकास झाल्याने प्रॉब्लेम काय होणार? एवढा मोठा तिथे विकास होणार त्यांनी
बघा, तुम्ही जो काही प्रश्न विचारला जो किती जणांना पटेल माहित नाही मला, पण जर तुम्ही आर्थिक स्रोत जर वाढवायचे असतील तर अशा जागा सोडून तुम्ही स्विमिंग पूल करत बसलात, ऐका 2 मिनिटं, ऐकून घ्या, ऐकण्याची पण थोडीशी मानसिकता ठेवा की तिथं स्विमिंग पूल करणार आणि महिन्याला 10,000 रुपये जमा होणार आणि तिथं जर जाळे बांधले आणि 10 लाख रुपये महिन्याला आले तर काहीतरी लोकांना सुविधा तरी चांगल्या देता येतील. त्याच मुद्द्यावरून सांगतो साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या समोर एका व्यापाऱ्याला आपण जो दिलेले आहेत गाळे, तिथून आपल्याला किती उत्पन्न होतं? 25 माझ्या मते त्यांनी 25 का 30 लाख रुपये डिपॉझिट ठेवलेला आहे आणि महिन्यात किती 1 कोटी असं काहीतरी आहे. त्यामुळे बघा, ती माहिती पाहिजे तर मी तुम्हाला नंतर देऊ शकतो, कारण की ते 10 वर्ष आधीच आहे, मी तुम्हाला एक्झॅक्ट डिटेल देऊ शकत नाही, पण त्यातून काहीतरी उत्पन्न झालेलं आहे, रवादिगेचं झालेलं आहे, तिथं सुद्धा उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला बॅलन्स करावं लागेल. तुम्ही बोलणार की असं पण पाहिजे आणि असं पण पाहिजे, असं न होणार, आपल्याला दोन्ही बॅलन्स गोष्टी ठेवाव्या लागणार. ठीक आहे, घ्या एक आता 5 मिनिटं आपण 2 मिनिटं घेऊ, कारण की मी 10:30 सांगितलेलं, तुम्ही लोक 11ला आलेला आहात, 1 तास झालेला आहे आणि खूप मनापासून धन्यवाद तुमचे. नाही, कोणाला विचारायचं करून एक तुम्हाला एक विनंती आहे पत्रकार, एखादा समजा उद्या पाणी येणार नसेल तर मॅसेज अगोदर टाकणे गरजेचं आहे. ऐका, आता कोणाला अजून काही प्रश्न आहेत का? काय कपुरी आणि खालापूर सर्व पत्रावरून तुमचा आभार मानतो. तुम्ही तात्काळ निवेदन देऊन लगेच ताबडतोब दखल घेतली आणि आम्हाला खरं तर परवाच्या ग्रुपवर ऐकलं की अरे मी उंडाळले नगराध्यक्षांनी असं तसं काय आलं की त्या मीटिंग नंतर आपली मीटिंग होणार, मला वाटलं की 15 दिवसात मीटिंग होईल, पण ते बोललो की मग ही एकसाथच आपण सर्व मीटिंग घेतली. सर्वात तुमचेच मनापासून धन्यवाद का देतो, कारण की तुम्ही लोक पत्रकारिता जिवंत ठेवलेली आहे, त्यामुळे कुटुंबीचा विकास हा खूप चांगल्या प्रकारे होईल. कारण की आमच्या लोकांवर सुद्धा अंकुश असणं गरजेचं आहे. आमच्या अँगल आम्हाला असं दिसतं तर तुम्हाला ह्या गोष्टी अशा दिसत असतात. प्रत्येकाचा विचार करण्याचा भाग वेगळा असू शकतो. मला सर्व समजते खोबरेचं असं होऊ शकत नाही, तुमच्या पण तुम्ही जनमानसांच्या जास्त फिरत असतात, त्यामुळे आम्हाला तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स हे घेणं आमचं कामच आहे. फक्त कॉन्सिलमध्ये जागा अभावी आपली पत्रकारांची संख्या खूप वाढलेली आहे, त्यामुळे आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मान्य केला, त्याबद्दल मी खरंच सर्व पत्रकारांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि ही आता आमच्या नगरपालिकेच्या नगरसेवकांची आणि या वॉर्डची बांधिलकी आहे की तुम्हाला एक चांगलं पत्रकार भवन अद्यावत की जेथे तुम्हाला मीटिंग चांगली घेता येईल, असं तुम्हाला मी आश्वासन 100% देतो. आणि मी माझ्या बॉडीचे पण खूप मनापासून धन्यवाद देतो की बॉडी जी काही कॉन्सिल सभापती आले, नगरसेवक आले, खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. कॉन्सिल सुद्धा चांगल्या प्रकारे चालत आहे. काही त्रुटी राहतील 100%, कोण संपूर्ण हे घेऊन आलेलं नाहीये की अमृतपूर्ण झालेलं नाहीये की सर्व एकदम चकाचक. काही त्रुटी राहतील, तुमचा हक्क आहे, फक्त चांगल्या गोष्टी सुद्धा नगरपालिकेच्या मांडा अशी माझी तुम्हाला विनंती. प्रेस नोट मध्ये त्रुटी दूर करा पुढच्या वेळेला, खाली अध्यक्ष खोपोली नगर परिषद वगैरे असं लिहा. करतो ते काय आता पहिलीच गोष्ट आहे, मला पण लक्षात आली ती. तर आमच्या लोकांना पण थोडस 4 वर्ष सुस्ती आहे ना, आणावं लागेल. साहेब, अतिक्रमणावरती कारवाई करताय तर सर सकट भेदभाव न करता सगळीकडे करा, कारण आपण जी बाजारपेठ अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्हाला एक विनंती करतो, काय माहितीये का की तुम्ही ना खोपोलीच्या दृष्टीने विचार करा. सर्व आपण 100-200 रोजगारांच्या लोकांवर जर विचार फोकस केला, बघा मला खरंच त्यांच्या जीवावर काही त्यांचा आपण हक्काचं त्यांना देऊ 100%, पण शिस्त आपला कोण पाहुणा आला, आपला काय आला तर आपलं शहर कसं चांगलं दिसावं आहे. तुम्हाला उद्या भाई तुमच्या घरी कोण आलं मुंबईहून पाहुणा किंवा आपल्या घरी, तर काहीतरी दाखवाल तर भाई अरे नाही इथं खूप चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. त्या दृष्टीने आपण काम करतोय. मला काय, मी 5 वर्ष प्रामाणिक काम करणार आहे. आपण एक शिस्त लावू, त्यानंतर मग खोपोली तुम्हाला हँडल कशी काय करायची ती. साहेब, बाजारपेठेत कारवाई केली पुन्हा आहे तीच परिस्थिती आहे. होणार, सर्व होणार. आपलं खरंच अभिनंदन आहे की तुम्ही एक शब्द जो स्टार्टपासून वापरताय, खोपोली सुंदर आणि स्वच्छ दिसावी, हा माझा प्राथमिकता असेल. त्यानुसार आपण आत्ता एक मोहीम पण घेत आहे की जी की ज्या काही अनधिकृत टपऱ्या असतील किंवा काय त्या संदर्भात. आता ह्या रस्त्यावर येणाऱ्या टपऱ्या ज्या की अनधिकृत आहेत, त्यांना काही ना नगरपालिकेचं लायसन आहे ना कुणाचं लायसन आहे, पण या मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या रस्त्यालगत जे काही मोठमोठी संकुलं झाली, कॉम्प्लेक्स झाले, ज्यांनी गाळे बांधले, आज ती गाळा सोडून
तो रस्त्यापर्यंत येऊन दुकान झाटून बसलाय, त्याच्यावरती कारवाई कधी होणार? बघा मी आमच्याला काही डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं नाहीये. आपण एक दस्ती पथक सुद्धा करतोय. कालच्या मीटिंगमध्ये तो सुद्धा विषय झाला की नवी मुंबई असेल किंवा तुम्ही तिथे गेलात तर दस्ती पथक येणार आहे का तर 10 मिनिटात ऑलरेडी सर्व खाली झालेलं असतं. अशी कुठेतरी भीती आपल्या सर्व लोकांमध्ये असणं गरजेचं आहे. तरच कुठेतरी स्वच्छ मुंबईला सुंदर खोपोलीला काही अर्थ राहणार आहे. तरच पण त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतोय. परंतु ह्या सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना खूप अडचणी येत असतात. खूप आमच्यावर दबाव येणार, तुमच्या लोकांच्या सुद्धा शिफारशी येणार, तुमच्या लोकांच्या टीका पण होणार. पण उद्दिष्ट हा फक्त खोपोलीला चांगलं करायचं असणार आहे. त्यामुळे मी सर्व टीका करायला तयार आहे. फक्त आमच्या काही लोकांचं हिरमोस होतं की अरे आपण एवढं चांगलं काम करताना असं होत असतं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही जे काय ते स्पष्ट म्हणा. आमचं चुकलं असेल चुकलं म्हणा, पण चांगलं असेल तर 4 पटीने चांगलं म्हणा. कारण की मग तेवढाच आम्हाला उत्साह येतो की बाबा चांगल्या गोष्टी करण्यामध्ये असतात. पण साहेब, ही कारवाई फक्त संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच असते. 5 वाजलं की परत खोपोली बाजारपेठ व्हायची तशी होते, कारण त्यांना माहिती 5 वाजलेले आता कोण येणार. ह्या त्रुटी आहेत काही तुम्ही आम्हाला सजेशन करायला आम्ही ते पण करू. कधी सरसकट करा, व्यापारी पण असू दे. बघा आता कसं होणार आहे की आता आम्ही एक भाग घेतोय. संपूर्ण खोपोली अंगावर घेऊ शकत नाही. खोपोली कारण नाराजी आपण एक टप्पा घेतोय. त्या टप्प्यावर आम्ही एक नियंत्रण ठेवतोय की 15 दिवस कसं काय करणार आहे प्लॅनिंग सर्व काय. मग त्याच्यानंतर मग तो सक्सेस झाल्यानंतर दुसरीकडे करणार आहोत. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, खर्च पण आहेत त्याला, सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे परमेश्वराकडे मी हीच प्रार्थना करतो की हे आमचं सर्वच एकदम व्यवस्थित चालावं. तुमच्या अतिक्रमण विभागाला 8 वाजेपर्यंत तरी काम करायला सांगा ना थोडं. तुम्ही दिलेला सजेशन माझ्या लक्षात आला मी मांडणार नाही. तुम्ही बजेटमध्ये शहर सुशोभीकरण हा मुद्दा टाकलाय. माझं असं म्हणणं आहे जेव्हा सुशोभीकरण होतं, कारण याआधीही विकास कामातनं शहराचं सुशोभीकरण झालं पण त्याची काहीच निगा राखली जात नाही. म्हणजे ते सुशोभीकरणाच्या नावाने तो विकास निधी आला आणि त्याची पूर्णपणे वाटच लागली. म्हणजे तुम्ही ऑडिट केलं तर एकही सुशोभीकरण चांगलं नाहीये. ज्याप्रमाणे आपण शंकर मंदिरात 30 लाखाचं कारंजे टाकले, तो कधी चालू असतो कधी बदलत. म्हणजे ते सुशोभीकरणाच्या नावाखाली पैसे पूर्ण पाण्यात गेल्यासारखेच आहेत. तर माझं असं म्हणणं आहे जे सुशोभीकरण तुम्ही कराल ते व्यवस्थित किंवा त्याची निगा राखली जाईल. कारण ते 5-6 महिन्यात परत बंद किंवा ते धूळ खात पडले असं होता कामा नये. फक्त ही काळजी घ्यावी. परफेक्ट आहे. आम्ही लोकांनी हाच फोकस ठेवलाय की कुठली इमारत बांधायची, कुठलं गार्डन बांधायचंय तर गार्डन बांधून आम्ही चकाचक फोटो काढून निघून जातो. तर 10 दिवसांनी त्याची परिस्थिती वाईट असते. तर त्याचं प्रयोजन आम्ही त्यातच ठेवणार आहोत. एमसी किंवा त्याची निगा राखणं, त्याची स्वच्छता ठेवणं, या गोष्टी तुमच्याकडून जशा येतील ना तसं आमच्याकडून तुम्हाला बदल 100% दिसेल. याचं मोठं उदाहरण म्हणजे आपलं नाट्यगृह कधीच वापरता आलं नाही. सुशोभीकरण थोडं स्वस्त विषय काढला नाट्यगृहाचा. मला त्याच्यावर बोलायचंच होतं की एक लक्षात घ्या की नाट्यगृह हे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात जरी कुठं गेलात तरी नाट्यगृह हे पांढरा हत्ती म्हणून उद्या मी नाही अजून माझ्यापेक्षा पण दुसऱ्या नगरापेक्षा आले ना काही आले ना तरी त्या नाट्यगृहाची अवस्था भविष्यात तशी होऊ शकते. मी हे खूप प्रामाणिकपणे आणि कॅमेरा समोर बोलत्या हे का होऊ शकते सांगतोय तुम्हाला मी. कारण की एक तर पहिली मी कंडिशन सांगतो की त्याची अवस्था काय झाली. काहींना वाटतं की त्याचं काम खराब झालं, त्यात गचाळपणा आला, सगळं आला. नाट्यगृह झालं 3 वर्ष 4 वर्ष खूप चांगलं चालत होतं. कोविड आला. कोविड किती वर्ष होता? 2-3 वर्ष. त्यामध्ये उंदर घोशी काही आपलीच लोक उसून काही हे केलं, खराबी केली. म्हणजे आपली म्हणजे किंवा असं काय तिथं कोणाचंच नियंत्रण नव्हतं. मग कोणी लाईटी काढून नेल्या, कोणाचं तुम्ही बोलतील की त्याच्यावर नगरपालिका लक्ष येणार. कोविडच होता. कोविड कोण त्याच्यावर नियंत्रण ठेवणार. मग त्याचा खर्च वाढत गेला पूर्णपणे. मग तो बजेट झाला. आमदार साहेबांनी त्याला मदत तरी केली. म्हणजे नशिबाने तेवढी मदत आली म्हणून, नाही तर तिथं तर अजून काहीच नसतं. मदत आली 3 CR ची. त्या 3 CR मध्ये तर तो कामच होऊ शकत नव्हता. मग ते 3 CRचं काम होता परत बाहेरचं त्याची पूर्णपणे खराबी झालेली आहे. मेंटेनन्स त्यात काही खूप त्रुटी आहेत. बनवताना त्रुटी झालेल्या आहेत. त्याचा खर्च वाढत चाललेला आहे. मग काही काय वाटतं अरे हा काय पैसे कमवायचं साधन झालेलं आहे. तसं नाहीये. आम्हाला सुद्धा वाटतं की बाबा आपल्या खोपोलीकरांना काहीतरी चांगलं द्यावं. त्यासाठी आता परत गंमत अशी की तेव्हाचे कोण इंजिनियर असतील किंवा काय असेल त्यांनी फायरची व्यवस्थाच नव्हती बघितली. आता एक नगरसेवक मी पण होतो तेव्हा. आता एक मला टेक्निकल माहिती होतं का. आता आम्हाला काय वाटणार की बाबा एवढी मोठी वास्तू बांधते, टेक्निकल सँक्शन होऊन येते महाराष्ट्रात, तर त्यात ती व्यवस्था असेल किंवा काय. आता जेव्हा दिसतं लक्षात आलं की मी तेव्हा शब्द दिला की मी शिवजयंतीला करेल उद्घाटन,
आणि जेव्हा प्रोसिजरला घेतलं तेव्हा आपल्या याच्या लक्षात आलं नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या की बाबा साहेब ह्याला अशा इंजिनियरच्या लक्षात आलं की अशा असा प्रॉब्लेम आहे. म्हणून भाई 3-4 वर्ष लीज घेतली, आता आपण खोपलीकरांच्या काही जीवाशी खेळू शकत नाही. टाइम लागला तरी चालेल, पण त्याला आपण फायर स्टेशन व्यवस्था करू. मग ती करत असताना तो आता लेट होतोय. मग बाहेरचा तोपर्यंत एवढं खराब झालेला आहे वास्तू, तर त्याला पण दुरुस्त करायला घेतलेलं आहे. त्याच्यासाठी बजेट वाढलेलं आहे, त्याची मंजुरी घ्यायला लागते. ह्या थोड्याशा लेट होतात. म्हणजे प्रोसिजर आम्हाला काय की आम्ही सांगितलं नाही कुठे कोणाला ऑर्डर देऊ शकत नाही. तांत्रिक मंजुरी आहे, कारण परत ॲलिगेशन्स होणार आहेत, ते मटेरियल कसं लावतोय तो ते पण चेक करायला लागते सर्व असं आहे. त्यामुळे खोपोलीकरांना एक अद्यावत नाट्यगृह माझ्यामध्ये ह्या 1-1.5 महिन्यात 100% थोडासा लेट सुद्धा होऊ शकतो, पण आम्हाला लोकांना खूप चांगल्या प्रकारचं नाट्यगृह तिथं अवेलेबल करून द्यायचं आहे. आणि त्याची परत निगा कशी राखेल त्याची सुद्धा पण भविष्यातली व्यवस्था आम्हाला करायची. तुम्ही बोलता ते बाई योग्य आहे, पण ते नाट्यगृह 2च वर्षात गळायला लागलं होतं. म्हणजे एखादा बिल्डिंग मानतो ती 10 वर्षानंतर लिकेज होते, नाट्यगृह 2च वर्षात लिकेज व्हायला लागलं. म्हणजे त्या कामाचंही त्या पद्धतीचं ऑडिट तुम्ही प्रत्येक जे कराल ते व्यवस्थित करावं असं मागणी आहे. कारण आता येतं पावसाळा मागचं जर मी काढत बसलो ना तर मला 5 वर्ष कमी राहतील विकासाची. एवढी हे होईल ना. साहेब माझ्या अंदाजाने नाट्यगृह जे आहे ते हायटेन्शनच्या खाली आहे, बरोबर आहे ना? मग जर हायटेन्शनच्या खाली आहे तर प्रश्न तिथे निर्माण होत आहे की भाई तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मला असं वाटतं पत्रकार बांधवांना माहिती नसेल, तुम्हालाही माहिती असं वगैरे माहिती नाही आहे, परंतु नाट्यगृह अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू होतं. जेव्हा ही वेळ भरत जाधव आपले जे सिनियर कलाकार आहेत त्यांना देण्याची वेळ आली तेव्हा मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि अप्रत्यक्षरित्या 10 नगरसेवकांनी इन्व्हॉल्व करून त्या नाट्यगृहाची वाट लावली. हे मला त्याच्यावर फक्त नो कमेंट्स म्हणून असं काय बोलू शकत नाही असे. म्हणून जनतेच्या नागरिकांवर कोणी घ्या बोलू नका. आम्हाला कमेंट करण्याची वेळ येऊन देऊ नका. 100% प्रत्येकाने कॉन्ट्रिब्युशन केले. 2-2 लाख 3-3 लाख 5-5 लाख रुपये करून असे 15-20 लाख रुपये गोळा केले. जसा तुमचा हेतू आलेल्या सर्व नगरसेवकांचा, उपाध्यक्ष, नगराध्यक्षांचा सर्व शुद्ध हेतू आहे की खोपोलीचं डेव्हलपमेंट आपल्याला खूप चांगल्या प्रकारची करायची. तुम्हाला माहितीसाठी सुद्धा सांगतो, आमदार साहेबांनी मेट्रोचं नियोजन सुद्धा केलेलं आहे. आमची जी परवाची जी मीटिंग झाली होळीच्या आधीची, त्या नियोजनामध्ये आमदार साहेबांनी फक्त बाजूला बोललो की साहेब ते मेट्रोचं बोला ना, तर साहेबांनी त्या अधिकाऱ्याला साहेब जरा दाखवा नियोजन आपलं काय ते. 2 मिनिटात त्यांनी नियोजन दाखवलं कुठपर्यंत येणार आहे. मी आता सध्या मला ते डिस्क्लोज मी करू शकत नाही, काही मला बंधन आहे. 100% आपण खूप चांगल्या समोर जातोय. खोपोली ही आपल्याला नवी मुंबईच्या धर्तीवर, पनवेलच्या धर्तीवर न्यायची माझी आणि सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे की खोपोलीचा विकास फक्त गटर, समाजगृह, समाज आपले मंडप असतात किंवा जे काही सभागृह असतील ते बांधून करायचा नाहीये. खोपोलीच्या प्रत्येक सामान्य माणसाची आवक कशी वाढेल हा सुद्धा खोपोलीचा विकास होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने चांगलं काम चालू आहे. डीपी प्लॅनमध्ये त्रुटी आहेत, त्या सुद्धा आम्ही चेंजेस करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे थोडा टाइम द्या, थोडासा होईल. म्हणजे परमेश्वराच्या कृपेने माझी इच्छाशक्ती स्ट्रॉंग आहे. आपण खोपोलीचं खरंच चांगलं काहीतरी आपण भविष्यात घडू आपल्या सर्वांच्या माध्यमातून, असं मला पूर्ण खात्री वाटते. खोपोली शहरामध्ये जेवढे सभागृह होतात तिथं कुठे नगरपालिका नावं दिसत नाही, काय दिसत नाही. तर असं काहीतरी म्हणून करायचं. आता अजून एक आपल्या माध्यमातून काय सांगायचं मला बरं जातं की आपल्या पहिल्यांदा एक अशी पोझिशन होती की कुठल्याही समाजाने जर मागणी केली तर तो सभागृह देता येत होता आम्हाला. पण आमची आता बॉडी बसली आणि ऑडिट रिपोर्ट आणि शासनाचे नियमच असे चेंज झाले की तुम्हाला कुठल्याही समाजाला आता इझी देऊ शकत नाही. त्याचं तुम्हाला भाडं, त्याची किंमत सर्व ठरवावं लागणार आहे. त्यामुळे मी आता संपूर्ण बॉडीला आम्ही ठरवलेलं आहे की एक मोठा सभागृह करू की जेणेकरून त्या ह्याच्यामध्ये आता फक्त एक 7 मजलीचं एक आपल्याला सँक्शन झालेलं आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर कुठल्याच समाजाला मी तुमच्या माध्यमातून विनंती करतोय की कुठल्याही प्रकारच्या समाजाला आता आपण सभागृह देऊ शकत नाही. हा खूप म्हणजे आम्हाला सुद्धा सांगताना मला वाईट वाटतंय, पण ते शासनाचे नियमच तसे आलेत, ऑडिट रिपोर्टच तसे आलेत की त्याच्यावर आम्ही निर्णयच घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही चांगला अद्ययावत सभागृह बांधू की त्यामध्ये सर्व त्या ह्याच्यामध्ये कॉमन हॉल त्यांच्यासाठी. भाई मला एक सूचना त्यामध्ये करायची आहे की शेवटचं तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही सभागृह तुम्ही देता, म्हणजे मंडळाला वगैरे संस्थांना तुम्ही देता, तुम्ही जागा वगैरे देता किंवा तुम्ही सभागृह देता वगैरे, त्यांच्याकडून ते वृक्षारोपणाचं काम त्याच्याकडून घ्या ना तुम्ही.
तुम्ही त्या कोण काय करू घेतला मुळात तर 25 लाख 50 लाख रुपये तुम्ही वर्षाला घालवतात हे ऐच्छिक काम म्हणून त्यांच्याकडे ते आहे ना, शासनाच्या नियमावलीमध्ये आहे ते त्याच्याकडून ते काम करून घ्या तुमची म्हणून. सूचना चांगली आहे की बाबा प्रत्येकाला जर तुम्हाला जर एवढं दिलं जागा सभागृह, दिलेली आहे, तुम्ही ही जागा घ्या आणि तिथे डेव्हलप काहीतरी छोटी झाडं तर लावा. ती 5-10 वर्ष टिकवा तर खरं. म्हणजे खोपोली आमची हरित खोपोली सुंदर खोपोली तर होईल. चांगली सूचना मी ही घेतो सर्व. टागोरला तुम्ही जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला जाईल ना त्या ह्याला आता बोलत जाणं तेव्हा तुम्हाला हा उपक्रम घ्यावा लागेल म्हणून. बघा, हे म्हणून ती पत्रकार परिषद होणं गरजेचंच आहे ते ह्याच्यासाठी. आणखी एक सूचना आपण CRS फंडातून शाळेचं सोलर सिस्टम लावतो त्या ठिकाणी शाळेची डागडुजीकडे थोडं नगरपालिका लक्ष द्यावे. हा, तुम्हाला एक माहिती ती पण सांगायची राहील की आपण CSR फंडातून एक कंपनी आहे 30 बालवाड्या ज्या आपल्या कोकणीत आहेत त्यांचं एक ऑफिसरनं बघून सुद्धा गेलेलं आहे आणि त्या 30 बालवाड्या त्यांचं बाहेरून आतून पेंटिंग आणि एकदम डागडुजी खूप चांगल्या अद्ययावत स्थितीत करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्याबरोबर आपण वासरण शाळा आणि शाळा नंबर 1 मराठी शाळा सुद्धा अद्ययावत पेंटिंग आणि हे करण्याचं ठरवले. त्यानंतर पुढच्या ह्याच्यात आपण त्यांना काही कपाटं लागणार आहेत, बेंचेस लागणार आहेत किंवा अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय असेल त्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून नगरपालिकेच्या फंडांवर जो काही खर्च असेल तो ऑटोमॅटिक कमी होईल. चलो नगराध्यक्ष